हॅलो एव्हरीवन. आज आपण SY BCom कॉर्पोरेट अकाउंटिंग सेमिस्टर 4 या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 1 एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन अमल्गमेशन ऑब्स्ट्रप्शन या युनिटमधील अमल्गमेशन इलिस्ट्रेशन नंबर 2 पेज नंबर 1.56 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. The following are the balance sheet of A Limited and B Limited as on 31st March 2025. हा अमल्गमेशनचा क्वेश्चन आहे. बॅलन्स शीट दिलेले आहे ए लिमिटेड. बॅलन्स शीट ऑफ ए लिमिटेड ॲज ऑन 31st मार्च 2025. त्यांची लायबिलिटी आहे 6000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच. 6000 नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत. एका शेअर्सची फेस व्हॅल्यू ₹100 आहे. 1006% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 इच. 6000 नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स आहे. 6% रेट ऑफ डिव्हिडंड आहे. फेस व्हॅल्यू 100 आहे आणि कॅपिटल त्यांचं ₹1,00,000 आहे. कॉन्टिंजन्सी रिझर्व 20,000. कॉन्टिंजन्सी म्हणजे फ्युचरमध्ये देणं निर्माण होऊ शकतं, त्याच्यासाठी आपण रिझर्वमध्ये ठेवलेले पैसे. कॉन्टिंजन्सीमध्ये कदाचित फ्युचरमध्ये कोणाला जर द्यायचे झाले, एखादं देणं निर्माण झालं तर ह्या रिझर्वमधून आपण देऊ शकतो. त्याला आपण कॉन्टिंजन्सी रिझर्व असं म्हणतो. तर हा रिझर्व आहे 20,000. क्रेडिटर्स अनक्लेम डिव्हिडंड म्हणजे न वाटलेला लाभांश, डिव्हिडंड न वाटलेला म्हणजे शेअर होल्डरांना न दिलेला डिव्हिडंड. त्याच्यानंतर आहे कॉन्टिंजंट लायबिलिटी फॉर बिल्स डिस्काउंटेड ₹4,000. तर ह्याचा अर्थ असा आहे की कॉन्टिंजंट लायबिलिटी आहे म्हणजे फ्युचरमध्ये हे बिलाचे पैसे द्यावे पण लागतील कदाचित, म्हणजे माहिती नाही. तर कॉन्टिंजंट लायबिलिटी ही देणं निर्माण होऊ शकतं. त्यांनी इथं अमाऊंट दिलेली आहे 4,000. तर 4,000 देणं लागू शकतं किंवा देणं निर्माण होऊ शकतं फ्युचरमध्ये. बिल डिस्काउंटेड म्हणजे काय, तर तुम्ही काय केलेलं आहे, जे बिल आहे ते बँकेत मॉर्गेज केलेलं आहे, गहाण ठेवलेलं आहे, त्याच्यावर तुम्ही लोन टेकन केलेलं आहे आणि 4,000 हे कॉन्टिंजंट ही फुटनोट असते. तर म्हणजे माहिती नाही की देणं किती निर्माण होऊ शकतं. तर हे 4,000 तर ते तुमच्या इथं दिलेले नाहीत, आउटर कॉलममध्ये किंवा बॅलन्स शीटच्या रुपीजच्या कॉलममध्ये दिले नाहीत, तर हे आतमध्ये घेतलेत. त्यामुळं याचा अर्थ असा आहे की भविष्यात 4,000पर्यंत एखादं देणं निर्माण होऊ शकतं. मग ह्याच्या आत किती पण तुम्हाला देणं, ह्याच्या आत म्हणजे 4,000च्या आतमध्ये तुम्हाला एखादी कॉन्टिंजंट लायबिलिटी असेल किंवा एखादं अचानक निर्माण होणारं देणं असेल, तर हे बिलाचे पैसे आहेत. हे बिलाचे पैसे 4,000 देणं निर्माण होऊ शकतं. ॲसेट आहे लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, स्टॉक, डेटर्स, कॅश ॲट बँक. इथपर्यंत तुमचे ॲसेट आहे. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स आणि प्रॉफिट अँड लॉस ही तुमची फिक्टिटियस ॲसेट आहे. त्याच्यानंतर बीची बॅलन्स शीट दिलेली आहे. सांगितलं आहे 7,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच. 7,000 नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत. एक शेअर्स ₹100 आहे. जर्नल रिझर्व आहे. प्रॉफिट अँड लॉस आहे. वर्कमॅन कॉम्पेन्सेशन फंड म्हणजे वर्कमॅन कॉम्पेन्सेशन म्हणजे जर समजा एखाद्या कर्मचाऱ्याला काही दुखापत झाली किंवा कुठं ॲक्सिडेंट झाला किंवा असं काहीतरी त्या वर्करच्या बाबतीत झालं असेल तर त्याला कंपन्सेट करण्यासाठी त्याला कंपेन्सेशन दिलं जातं. म्हणजे जर समजा काही कारणास्तव त्याची डेथ झाली तर एखाद्या वर्करला आपल्याला काय करावं लागतात, पैसे द्यावे लागतात. मग त्याच्यासाठी हा क्रिएट केलेला फंड आहे. ह्या फंडातून त्याला पैसे द्यायचे आहेत. त्याला म्हटलेलं आहे वर्कमॅन कॉम्पेन्सेशन फंड. क्रेडिटर्स ही आहे त्याची बीची लायबिलिटी. बीची ॲसेट आहे फ्री होल्ड प्रिमायसेस, प्लांट अँड मशिनरी, स्टॉक, डेटर्स, कॅश ॲट बँक ही ॲसेट आहे बीची. पुढे सांगितलं आहे ए लिमिटेड अँड बी लिमिटेड अमल्गमेटेड. हा शब्द महत्त्वाचा आहे म्हणजे आपल्याला ह्याच्यावरून कळतं की हा क्वेश्चन अमल्गमेशनचा आहे. As on 31st March 2025, a new company C Limited was formed with an authorized capital of ₹20,000 equity shares of ₹100 each. आता इथं त्यांचं सीचं ॲथोराईज कॅपिटल आहे 20,000 नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत. एक शेअर्स ₹100 आहे असं त्यांनी आपल्याला इन्फॉर्मेशनमध्ये सांगितलं आहे. आणि इथं काय सांगितलं आहे, ए आणि बी ह्या 2 कंपन्या आहेत. ह्या 2 कंपन्यांपासून नवीन कंपनी तयार होणार आहे. तिचं नाव आहे सी लिमिटेड. म्हणजे एला आणि बीला सी लिमिटेड परचेज करणार आहे. म्हणजे ए लिमिटेड आणि बी लिमिटेडचं विलिनीकरण होणार आहे, एकत्र येणार आहेत आणि ह्या 2 फर्मपासून सी लिमिटेड ही कंपनी तयार होणार आहे. द अमल्गमेशन वॉज ॲग्रीड ऑन द फॉलोइंग टर्म्स. खाली टर्म्स दिलेले आहेत त्यांनी. सी लिमिटेड टूक ऑल ऑफ ए लिमिटेड बुक ॲट बुक व्हॅल्यू अँड क्रेडिटर्स ऑफ ए लिमिटेड.
आता इथं नीट बघा काय सांगितलं, सी लिमिटेड टूक ऑल ॲसेट्स ऑफ ए लिमिटेड. ए लिमिटेडच्या ऑल ॲसेट्स घेतलेले आहेत सी लिमिटेडनी. आता ए लिमिटेडच्या ऑल ॲसेट म्हणजे कॅश ॲट बँकपर्यंत, ह्या खालच्या फिक्टिशियस ॲसेट आहेत त्या घेतल्या जात नाहीत. तर कॅश ॲट बँकपर्यंतच्या सगळ्या ॲसेट त्यांनी बुक व्हॅल्यूला घेतलेत आणि क्रेडिटर्स, लायबिलिटी फक्त क्रेडिटर्सची घेतली. इथं आपल्याला क्रेडिटर्स दिलेले आहेत, तर हे क्रेडिटर्स घेतलेत आणि ॲसेट्स घेतलेत ए लिमिटेडच्या ॲट बुक व्हॅल्यूला. The purchase consideration was discharged by issuing 3,000 equity shares of ₹100 each at ₹120 per shares and the balance in cash. म्हणजे जी PCची अमाऊंट आहे किंवा खरेदीची किंमत आहे ती 3,000 इक्विटी शेअर्स, नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहे 3,000. एक शेअर 100चा होता पण त्याने 120ला दिला आहे, म्हणजे ₹20 प्रीमियम आहे. तर 120 रुपयाला त्यांनी 120 रुपीजला एक शेअर्स विकलेला आहे. कुणाला? ए लिमिटेडला. आणि जो बॅलन्स येईल PCचा तो कॅशमध्ये दिलेला आहे. पुढं नेक्स्ट ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं आहे, सी लिमिटेड टूक ऑल ॲसेट्स ऑफ बी लिमिटेड ॲट बुक व्हॅल्यू एक्सेप्ट कॅश. बघा आता इथं काय सांगितलं आहे, बीच्या सगळ्या ॲसेट घेतल्या पण कॅश नाही घेतली. तर बीचं कॅशचा बॅलन्स कॅश अकाउंटला जाणार आहे, कॅश घेतलेली नाही बीची. आणि पुढं सांगितलेलं आहे एक्सेप्ट कॅश अँड ऑल्सो टूक द क्रेडिटर्स. आणि क्रेडिटर्स पण त्यांनी घेतलेले आहेत बी लिमिटेडचे. क्रेडिटर्स आणि कॅश सोडून सगळ्या ॲसेट बुक व्हॅल्यूला घेतलेल्या आहेत. द परचेस कन्सिडरेशन वॉज डिस्चार्जेड बाय इश्युइंग 6,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 each ॲट ₹120 पर शेअर्स अँड बॅलन्स इन कॅश. म्हणजे जी PCची अमाऊंट येईल किंवा खरेदीची किंमत आहे त्याच्या बदल्यामध्ये त्यांनी 6,000 नंबर ऑफ इक्विटी शेअर्स दिलेत. एक शेअर 100चा होता पण त्याने 120 रुपयाला बी लिमिटेडला दिलेला आहे. तर ₹20 हा प्रीमियम आहे. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे, ए लिमिटेड पेड इट्स प्रेफरन्स शेअर कॅपिटल बॅक विथ ॲरियर्स ऑफ प्रेफरन्स डिव्हिडंड फॉर लास्ट 2 years. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की जे प्रेफरन्स शेअर्स आहेत बघा इथं ए लिमिटेडचे, हे प्रेफरन्स शेअर्स सी लिमिटेडनं म्हणजे नवीन कंपनीनं टेकन केलेले नाहीत, घेतलेले नाहीत. मग काय करावं लागेल, ही लायबिलिटी आहे, पेड करावी लागेल. कुणी पेड केली? ए लिमिटेडनं स्वतः पेड केलेली आहे ए लिमिटेडनं. आणि सांगितलं आहे की विथ म्हणजे जो ॲरियर्स होता म्हणजे डिव्हिडंड द्यायचा राहिलेला होता 2 वर्षाचा, तो डिव्हिडंडसह त्यांनी प्रेफरन्स शेअर होल्डरांना पेड केलं आहे, पेड लिहिलं आहे. मग आपल्याला हा शब्द महत्त्वाचा आहे, पेड. त्यांनी सांगितलं ए लिमिटेडनं ज्यावेळेस रिअलायझेशन किंवा डिझॉल्युशन झालं असेल ए लिमिटेडचं, तेव्हा त्यांनी काय केलं, प्रेफरन्स शेअर्सवाल्यांना त्यांचा 2 वर्षाचा राहिलेला डिव्हिडंड ॲरियर होता, ॲरियर्स म्हणजे साठलेला होता की दिलेला नव्हता असं देणं होतं, तर द्यायचा होता 2 वर्षाचा डिव्हिडंड. रेट ऑफ इंटरेस्ट आहे बघा त्यांचा किंवा रेट ऑफ डिव्हिडंड आहे इथं बुकमध्ये दिला आहे 6%. 1,00,000वर 6% एका वर्षाचा किती येतो आहे बघायचं, 6,000 येईल. 2 वर्षाचा 12,000 रुपये. तर 1,00,000 प्लस 12,000 म्हणजे 1,12,000. मी कॅल्क्युलेशन करून दाखवणार आहे सॉल्व करताना. तर तो प्रेफरन्स शेअर कॅपिटल कुणी पेड केलं, एनी केलं, सीनी नाही. त्यामुळं PCला प्रेफरन्स शेअर कॅपिटल येणार नाही. त्याच्यानंतर आहे लायबिलिटी फॉर बिल्स डिस्काउंटेड ऑर सेटल्ड ॲज ॲट ₹2,500. आता इथं बघा जी लायबिलिटी फॉर बिल डिस्काउंटेड आहे, ही जी कॉन्टिंजंट लायबिलिटी होती ती लायबिलिटी किती सेटल्ड केली तर 2,500 रुपीज त्यांनी पेड केलं असं आपल्याला इथं सांगितलेलं आहे. तर कॉन्टिंजंट लायबिलिटीचं एक आपल्याला अकाउंट ओपन करावं लागणार आहे, प्रेफरन्स शेअर्सचं एक अकाउंट ओपन करावं लागणार आहे, एक्स्ट्राचे अकाउंट. तर आपण इथं नोट करून ठेवू कोणकोणते तुम्हाला एक्स्ट्राचे अकाउंट ओपन करावे लागणार आहे. बघा आपले नेहमीचा तर रिअलायझेशन अकाउंट हा फिक्स असतो, रिअलायझेशन अकाउंट हा फिक्स आहे. त्याच्यानंतर दुसरा इक्विटी शेअर होल्डर हा पण अकाउंट तुमचा फिक्स आहे. तिसरा आहे न्यू कंपनी, तर सी लिमिटेड आहे, तर सी लिमिटेड हा पण अकाउंट तुमचा फिक्सच आहे. आणि चौथा कॅश ऑर बँक, कारण त्यांनी रिमेनिंग बॅलन्स तो कॅशमध्ये दिला आहे, त्यामुळे कॅश अकाउंट किंवा बँक अकाउंट तुम्हाला ओपन करावाच लागणार आहे. हे 4 तुमचे फिक्स आहेत या क्वेश्चनमध्ये. आता राहिलेले कोणते, तर आपल्याला आता एक 5 नंबरचा अकाउंट ओपन करावं लागेल, तो प्रेफरन्स शेअर्स, कारण ती लायबिलिटी कोणी पेड केली, ए लिमिटेडनं पेड केली विथ डिव्हिडंडसह पेड केलेली आहे, म्हणून इथे येणार आहे अकाउंट हा प्रेफरन्स शेअर होल्डर अकाउंट.
शेअर होल्डर अकाउंट एक ओपन होणार आहे आणि कॉन्टिंजंट लायबिलिटी फॉर बिल डिस्काउंट हा पण अकाउंट येणार आहे. बिल डिस्काउंटेड हा पण तुमचा अकाउंट ओपन होणार आहे, कारण त्यांनी इथं सांगितलं आहे की काय केलेलं आहे, जे बिल डिस्काउंटेड आहे ते सेटल्ड केलं ॲट ₹2500 त्यांना देऊन टाकले. आता इथं इनर कॉलममध्ये आहे म्हणून हा अकाउंटचा बॅलन्स तुम्ही त्यांच्या अकाउंटला घ्यायचा नाही. मी सांगतेच पुढे गेलं तर हा एक अकाउंट ओपन होणार आहे. त्याच्यानंतर सांगितलं आहे पुढं आउट ऑफ द अनक्लेम डिव्हिडंड, अनक्लेम म्हणजे न वाटलेला डिव्हिडंड ₹2000 ऑज पेड फॉर द राईटफुल शेअर होल्डर. आता इथं बघा अनक्लेम डिव्हिडंड आहे, किती आहे तर 5000 अनक्लेम डिव्हिडंड आहे ए लिमिटेडचा. म्हणजे अनक्लेम म्हणजे न वाटलेला नव्हता, वाटायचा होता शेअर होल्डरांना पण त्यांनी वाटलेला नव्हता. त्यातला ₹2000 जे राईटफुल जे योग्य शेअर होल्डरांना त्यांनी देऊन टाकला, जे ₹2000 गेले. आणि सांगितलं आहे काय, द रिमेनिंग अनक्लेम डिव्हिडंड ऑज टाईम बेरड अँड ट्रान्सफर टू द शेअर होल्डर्स अकाउंट. म्हणजे जो टाईम बॅरेड म्हणजे टायमिंगच्यामुळे म्हणजे रिअलायझेशन झाल्यामुळे त्याने काय केलं, जो डिफरन्स आला तो डिफरन्स शेअर होल्डर अकाउंटला ट्रान्सफर केला. हे लक्षात ठेवा, हे शेअर होल्डर अकाउंटला ट्रान्सफर केला डिफरन्स कोणाचा तर अनक्लेम डिव्हिडंडचा. तर ही पण तुम्हाला लायबिलिटीचा अकाउंट ओपन करायला लागेल, कारण तो ए लिमिटेडनं पेड केलेला आहे अनक्लेम डिव्हिडंड. हा एक अकाउंट तुम्हाला ओपन करावा लागेल. अजून कोणता आहे बघा, लायबिलिटी फॉर वर्कमेन कंपेन्सेशन ऑफ बी लिमिटेड. आता हे बी लिमिटेडच्या बुकमध्ये इथपर्यंत होतं, हे ए लिमिटेडचं बुक होतं किंवा ए लिमिटेडच्या बुकमध्ये एवढे अकाउंट ओपन होणार होते. ए लिमिटेडच्या बुकमध्ये एवढे अकाउंट ओपन होणार होते. आता पुढं सांगितलेलं आहे लायबिलिटी फॉर वर्कमेन कंपेन्सेशन ऑफ बी लिमिटेड अमाऊंटेड टू ₹7,500. आता हा क्वेश्चन नीट बघा, थोडंसं ही ॲडजस्टमेंट काय दिली. आता बी लिमिटेडच्या लायबिलिटीला इथं वर्कमेन कंपेन्सेशन फंड आहे ₹10,000 आणि त्यांनी सांगितलं आहे काय की इथं सेटल्ड पण शब्द नाही, पेड पण नाही. म्हणजे त्यांनी असं नाही सांगितलं की सेटल केलं किंवा पेड केलं. वर्कमेन कंपेन्शन फंड म्हणजे काय, तर एखाद्या वर्करला जर काय प्रॉब्लेम झाला किंवा त्याला ॲक्सिडेंट झाला किंवा काहीतरी कारणास्तव त्याची डेथ झाली वगैरे, तर त्याला सेटलमेंट करण्यासाठी म्हणजे त्याला थोडीशी मदत करण्यासाठी आपण एक फंड क्रिएट केलेला असतो, त्याला आपण म्हणतो वर्कमेन कंपेन्शन फंड. त्याच्यामध्ये तुम्ही ₹10,000 ठेवले, जर काय झालं तर द्यायचं आहे. तर पुढे इथं त्यांनी सांगितलं की त्यांनी काय केलं की जो लायबिलिटी आहे ही बी लिमिटेडची ती झाली टू 7,500 राहिलेली आहे. म्हणजे ₹10,000 होते, त्यातले ₹2,500 तुम्ही कुणाला तरी दिलेले आहेत. लक्षात येते का बघा, कारण ही खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ह्याच्यामध्ये सांगितलं आहे की 7,500 हा बॅलन्स राहिला. म्हणजे असं नाही सांगितलं की तुम्ही पेड केलं किंवा कुणाला तरी दिलं, सेटल केलं, असं नाही सांगितलं. याचा अर्थ बघा, त्याचा मिनिंग काय आहे. आता हा बी लिमिटेडच्या बुकमध्ये कुठले कुठले अकाउंट ओपन होणार आहेत ते आपण बघू. पहिला आहे रिअलायझेशन, हा तर फिक्सच आहे. रिअलायझेशन अकाउंट तर थोडं फास्ट लिहिते. इक्विटी शेअर होल्डर, सी लिमिटेड हा एक अकाउंट ओपन होणारच आहे आणि कॅश और बँक हे फिक्स आहेत दोघांमध्ये पण. हा एक अकाउंट. आता ह्याच्यानंतर त्यांचा बी लिमिटेडमध्ये कुठला येणार आहे, वर्कमेन कंपेन्शन फंड, कंपेन्सेशन फंड हा एक अकाउंट त्यांचा क्रिएट होणार आहे. आणि अजून काय सांगितलं आहे बघा, तर त्यांनी काय सांगितलं की वर्कमेनला ₹2,500 कुठे गेलं, हां हे तर लायबिलिटी फॉर वर्कमेन कंपेन्शन ऑफ बी लिमिटेड अमाऊंटेड टू ₹7,500. म्हणजे त्यांना द्यायचे होते किती, त्यांचं आता मी तुम्हाला सॉल्व करताना सांगणारच आहे की तुम्ही ₹10,000 त्या फंडामध्ये ठेवले होते. फंड म्हणजे काय, तर असं समजा की तुम्ही बँकेत
तो अकाउंटचं नाव आहे त्या, जसं आपण आपलं बँकेत अकाउंट टाकताना आपलं नाव टाकतो आणि बँकेचं अकाउंट सांगतो की बाबा ह्या नावचं माझं अकाउंट आहे, तसं कंपनी काय करते, ह्या नावाचं एक अकाउंट क्रिएट करते, तयार करते. त्याला अकाउंटचं नाव आहे वर्कमॅन कम्पेन्सेशन. तर त्याच्यामध्ये 10,000 रुपीज बँकेत होते. आता त्याचा बॅलन्स त्याने सांगितलं 7,500 राहिलेला आहे, एवढा राहिला. म्हणजे काय केलं तर 2,500 रुपीज तुम्ही कोणाला तरी दिले, म्हणजे कुठल्या तरी वर्करला नुकसान भरपाई म्हणून दिली असतील. तर मग आपण समजून घ्यायचं एवढा बॅलन्स राहिला म्हणजे 2,500 रुपये तुम्ही कोणाला तरी दिले. म्हणून हे आपण अकाउंट ओपन केल्यानंतर मी सांगेन हे काय करायचं आहे ते. तर हा एक अकाउंट ओपन होणार आहे. द कॉस्ट ऑफ लिक्विडेशन ऑफ ए लिमिटेड वॉज 5,000 अँड द अँड ऑफ दॅट ऑफ बी लिमिटेड ऑज रुपीज 6,000. म्हणजे जे लिक्विडेशन एक्सपेन्सेस आहेत ए लिमिटेडनं स्वतःचे एक्सपेन्सेस पेड केले, बँकेतून पैसे जाणार आहेत. बी लिमिटेडनं पण स्वतःचे पैसे स्वतः पेड केलेत लिक्विडेशनचे, बी लिमिटेडच्या बँकेतून पण हे पैसे जाणार आहेत. आणि पुढं लिहिले विच वॉज पेड बाय द रिस्पेक्टिव्ह कंपनीज. रिस्पेक्टिव्ह कंपनी म्हणजे ए आणि बीनं काय केलेलं आहे, लिक्विडेशनची कॉस्ट पेड केली. पुढे सांगितलेलं आहे यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर नेसेसरी लेजर अकाउंट्स इन द बुक्स ऑफ ए लिमिटेड, ओपनिंग जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ सी लिमिटेड. आता इथं आपल्याला लेजर अकाउंट ओपन करायला सांगितलेले आहेत ए लिमिटेडच्या बुकमध्ये, पण क्वेश्चनमध्ये त्यांनी बी लिमिटेडचं पण आन्सरमध्ये त्यांनी बी लिमिटेडचं पण ओपन केलेले आहेत लेजर. तर तुम्ही इथं लिहू शकता ए लिमिटेड अँड बी लिमिटेड. बुकमध्ये लिहून ठेवा ए लिमिटेड अँड बी लिमिटेड, कारण ह्या दोघांच्यामध्ये पण त्यांनी काय केलेलं आहे, लेजर अकाउंट्स तयार केलेले आहेत. आणि ओपनिंग एंट्रीज इन द बुक्स ऑफ सी लिमिटेड, न्यू कंपनी आहे सी लिमिटेड, तिच्या बुकमध्ये तुम्हाला जर्नल करायचं आहे. तर आता इथं अजून एक ॲडजस्टमेंट बघा. इथं आपल्याला असं सांगितलेलं आहे की प्रेफरन्स डिव्हिडंड, हां कुठं गेलं, लायबिलिटी फॉर, एक मिनिट, इथं एक रिझर्व आहे. हां इथं बघा कॉन्टिंजन्सी रिझर्व आहे 20,000 अँड कॉन्टिंजंट लायबिलिटी. रिझर्व म्हणजे काय तर आपण काय केलेलं असतं की भविष्यात, कॉन्टिंजंट म्हणजे भविष्यात एखादं देणं जर निर्माण झालं तर ते देण्यासाठी आपण काय केले, साठवून ठेवलेले आहेत पैसे, त्याला म्हटलेलं आहे कॉन्टिंजन्सी रिझर्व. तर आता हे जे कॉन्टिंजंट लायबिलिटी फॉर बिल डिस्काउंटेड रुपीज 4,000 आहे बघा. इथं लायबिलिटी डी नंबरचे ॲडजस्टमेंट आहे. इथं सांगितले लायबिलिटी फॉर बिल डिस्काउंटेड ऑर सेटल्ड ॲट रुपीज 2,500. तर इथं तुम्हाला कॉन्टिंजंट रिझर्व अकाउंट एक ओपन करावा लागणार आहे. तर एमध्ये खूप अकाउंट ओपन झालेले आहेत. इथं आपण एक कॉन्टिंजंट रिझर्व अकाउंट एक क्रिएट करू. एवढे अकाउंट एमध्ये, एवढे अकाउंट बीमध्ये आपल्याला ओपन करायचे आहेत आणि PC पण काढायचे, म्हणजे परचेस कन्सिडरेशन काढायचं आहे. तर मी काय काय ओपन केलं आहे तुम्हाला दाखवते. मी इथं इथं लिहिले बघा वर्किंग नोटमध्ये, हे आन्सरचाच भाग आहे. कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन, जे स्टेटमेंट ऑफ परचेस कन्सिडरेशन तयार केलं. डिस्चार्ज लिहिलं ए लिमिटेड बी लिमिटेड, नेट ॲसेट टेकन ओव्हर ए लिमिटेड अँड बी लिमिटेड. ही तो माझी परचेस कन्सिडरेशन निघणार आहे. ह्या इन द बुक्स ऑफ ए लिमिटेडमध्ये रिअलायझेशन अकाउंट ओपन केला, इक्विटी शेअर होल्डर की जे आपण इथं लिहिलेले आहेत तसेच सेम ओपन केले. सी लिमिटेड केला आहे, कॅश ऑर बँक. बघा इथपर्यंत आपले 4 अकाउंट. हा आहे 5वा कॉन्टिंजंट रिझर्व अकाउंट एक मी ओपन केलेला आहे. प्रेफरन्स शेअर होल्डर अकाउंट एक ओपन केला आहे, अनक्लेम डिव्हिडंड एक ओपन केला आहे, आणि कॉन्टिंजंट लायबिलिटी फॉर बिल्स डिस्काउंटेड हा एक अकाउंट ओपन केलेला आहे. आणि इन द बी लिमिटेडमध्ये रिअलायझेशन अकाउंट, इक्विटी शेअर होल्डर अकाउंट, सी लिमिटेड अकाउंट, कॅश ऑर बँक हे फिक्स आहेत. आणि वर्कमॅन कम्पेन्सेशन अकाउंट हा एक आपण ओपन केलेला आहे. आणि त्याच्यानंतर इन द बुक्स ऑफ सी लिमिटेड जर्नल एंट्र्याज आहेत. एच्या मधल्या PC ह्याच्यामध्ये जर्नल एंट्र्या होणार आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये 3 आणि 3 6 जर्नल एंट्र्या होणार आहेत. एच्या बुकमधल्या परचेस कन्सिडरेशनच्या 3 एंट्र्या आणि बीच्या बुकमधल्या परचेस कन्सिडरेशनच्या 3 एंट्र्या, अशा 6 एंट्र्या सीमध्ये होणार आहेत. तर मग आता आपण काय करूया, पोस्टिंग करायला सुरुवात करूया. क्वेश्चन आपल्या समोर आहे. तर क्वेश्चनवरून आपल्याला पोस्टिंग करायचं आहे. पोस्टिंग करताना पहिला PC काढायचा आहे. PC काढल्यानंतर जर्नल एंट्रीज आपल्याला करायच्या आहेत. तर सगळ्यात पहिलं
बघा PC काढून घेऊया. PCला आपल्याला इथं सांगितलेल्या ऑल ॲसेट्स घेतलेले आहेत ए लिमिटेडच्या बुक व्हॅल्यूला आणि क्रेडिटर्स घेतलेले आहेत ए लिमिटेडचे आणि त्याच्या बदल्यात त्यांनी इश्यूइंग केले म्हणजे डिस्चार्ज केले 3000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 ईच ॲट ₹120 पर शेअर्स. तर आता आपण इथं काय करूया, हां हे आपण परचेस कन्सिडरेशन काढतोय. बुक इथं ओपन आहे. तर ऑल ॲसेट्स घेतलेले आहेत. एच्या बुकमध्ये चुकून बीच्या लिहाल, नजर चुकीने चुका होतात. तर एच्या बुकमधले आपण सगळे ॲसेट लिहून घेऊया कॅश ॲट बँकपर्यंत. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आणि डिस्काउंट ऑफ इश्यू ऑफ शेअर्स आणि प्रॉफिट अँड लॉस घेतलेला नाही कारण ती फिक्टिटियस ॲसेट आहे, ही ॲसेट नाही हे लक्षात ठेवा. म्हणून कॅश ॲट बँकपर्यंत आपण इथं ॲसेट लिहून घेऊया. लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, एच्या बुकमध्ये 2 लाख, 3 लाख, 2 लाख. बुक व्हॅल्यूला घेतलेत म्हणून ॲज इट इज मी लिहिलेलं आहे 3 लाख. फर्निचर 20,000, स्टॉक 70,000, डेटर्स 90,000, कॅश ॲट बँक 15,000 कारण यांची कॅश घेतलेली आहे एची म्हणून इथे येईल कॅश ॲट बँक 15,000. तरी पण एकदा चेक करते काय राहिलं आहे का. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 आलेलं आहे. अमाऊंट पण एकदा चेक करून घेते कारण कधी कधी नजर चुकीने चुकू शकतं. आता काय करायचं आहे आपल्याला, थोडीशी जागा सोडूया कारण बी लिमिटेडच्या पण आपल्याला ॲसेट इथं लिहायचे आहेत. आता बी लिमिटेडला बघा फ्री होल्ड प्रिमायसेस आहे, प्लांट अँड मशिनरीचं नाव इथं आहे. तर ह्याच्यासमोर काय लिहायचं आहे आपल्याला, बीचे पण ॲट अ बुक व्हॅल्यू, बुक व्हॅल्यूला बीच्या पण ॲसेट घेतलेले आहेत. तर तुम्ही बीच्या पण इथं लिहू शकता. लगेच लिहून घेऊया. 2,10,000, 2,10,000 रुपयाला प्लांट अँड मशिनरी घेतली. त्याच्यानंतर स्टॉक घेतला 29 रुपीजला. स्टॉकच्या समोर लिहायचं आहे 29 रुपीज, 29,000 रुपीज. त्याच्यानंतर आहे डेटर्स 1,90,000 आणि कॅश ॲट बँक घेतलेलं नाही. तर आपण वाचलेलं आहे, रीड केलेलं आहे. इथं लिहिलं आहे बघा बीमध्ये, सी लिमिटेड टूक ऑल ॲसेट्स ऑफ बी लिमिटेड ॲट बुक व्हॅल्यू एक्सेप्ट कॅश अँड ऑल्सो टूक द क्रेडिटर्स त्यांनी घेतलेले आहेत. तर आता इथं लँड अँड बिल्डिंग ह्यांची नाही पण प्रिमायसेस आहे बघा, फ्री होल्ड प्रिमायसेस 4 लाख. तर आपल्याला इथं नाव लिहावं लागेल, फ्री होल्ड प्रिमायसेस. एचे नाही आहेत, बीचे आहेत 4 लाख रुपीज. प्रिमायसेस आहे 4 लाख रुपये. बीचा आहे बीच्या कॉलममध्ये, एच्या कॉलममध्ये डॅश. आता बीमध्ये लँड अँड बिल्डिंग नाही आहे, फर्निचर नाही. तर एकदा आपण चेक करू, कॅश घेतलेली नाही म्हणून मी इथं बीच्या कॅशच्या कॉलममध्ये डॅश मारलेले आहे. लक्षात ठेवायचं आहे मग तो कॅश कुठं जाणार आहे, त्याचा अकाउंट आपण ओपन केलं आहे तिकडं जाणार आहे, त्याचं पोस्टिंग होणार आहे. फक्त लक्षात ठेवा. बघा इथं काय काय घेतलं आपण, लँड अँड बिल्डिंग, प्लॅन्ट, हां इथं फ्री 1 2 3 4 ॲसेट आहेत का बघू, 1 2 3 4. एकदा अमाऊंट पण बघा, 2,10,000, 29,000, 1,90,000 आणि 4 लाख आहे बरोबर. आता त्यांनी काय सांगितलं की क्रेडिटर्स घेतलेले आहेत, ह्याचे आपण इथं टोटल करू. 2 कॅल्सीवरच करूया, परत चुकलं तर आणि गोंधळ होईल. 2 लाख प्लस 3 लाख प्लस 20,000 प्लस 70,000 प्लस 90,000 प्लस 15,000 टोटल आली 6,25,000. अरे 6,95,000 था, 6,95,000 एची टोटल. बीची करूया आपण, 2,10,000 प्लस 29,000 प्लस 1,90,000 प्लस 4 लाख.
8,29,000. आता ह्याच्यातून त्यांनी काय केलं, क्रेडिटर्स पेड केले. सांगितले आपल्याला इथं क्वेश्चनमध्ये की एचे पण त्यांनी क्रेडिटर्स पेड केलेत आणि बीचे पण क्रेडिटर्स पेड केलेत ॲट देअर बुक व्हॅल्यू. तर एचे क्रेडिटर्स आहेत 70,000. 1 2 3 4 70,000 बरोबर, 70,000 एचे क्रेडिटर्स आहेत. इथं आपण लिहिणार आहे लेस लायबिलिटीज. त्याच्यामध्ये आहे क्रेडिटर्स 70,000 एचे. बीचे बघा क्रेडिटर्स किती आहेत, 72,000. 72,000 लेस करून खाली घ्या, किती येतं आहे बघा, 1 2 3 5 9 7 गेले 2, 6,25,000. ते 1 2 3 9 2 गेले 7 राहिले, 2 7 7 आणि किती 12, 7 5 12, 7,57,000 एवढा आला आपला PC. याला म्हणायचं आहे देअर फॉर परचेज कन्सिडरेशन. ही अमाऊंट आहे. हीच अमाऊंट आपल्याला ह्याच्या समोर इकडं घ्यायची आहे. 6,25,000 आणि 7,57,000. तर आता बघा त्यांनी काय सांगितलं आहे, फक्त लक्षात ठेवा ही कॅश आपल्याला ह्या कॅशचं पोस्टिंग करायचं आहे. ह्या कॅशचं झालं, ही कॅश राहिलेली आहे ॲसेटमध्ये आणि ह्याचं पण पोस्टिंग करायचं आहे. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स आणि प्रॉफिट अँड लॉस, या तिघांचं पोस्टिंग आणि ह्याचं पोस्टिंग राहिलेलं आहे, हे लक्षात ठेवा. तर आता आपल्याला काय करायचं आहे, त्यांनी सांगितलं आहे क्वेश्चनमध्ये, त्यांनी डिस्चार्ज काय केलं, तर 3,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 ईच ॲट ₹120. तर आता आपल्याला इथं डिस्चार्जच्या इथं लिहायचं आहे 3,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 ईच ॲट ₹120. आता इथं ऑफ आणि ॲट कुठं टाकायचं हे लक्षात ठेवा. तर इथं आहे 3,000 नंबर ऑफ शेअर्स इंटू ₹120. 120 रुपयाला त्यांनी काय केलं, एक शेअर्स दिला. तर 3,000 इंटू 120 3,60,000 रुपयेचे ए लिमिटेडला शेअर्स दिले. 3,60,000 रुपीचे शेअर्स दिले. आणि काय केलं, रिमेनिंग बॅलन्स इन कॅश, म्हणजे आपला जो PCची अमाऊंट आहे ती 6,25,000 आहे. मायनस करा 6,25,000 म्हणजे 2,65,000ची कॅश दिली, रिमेनिंग बॅलन्स इन कॅश. मग आपण इथं म्हणणार आहोत कॅश 2,65,000 ही झाली कॅश. आता आपण बीचं बघू. बीला काय सांगितलेलं आहे क्वेश्चनमध्ये, बीला सांगितलं आहे की त्यांनी काय केलं, 6,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 ईच ॲट ₹120 पर शेअर आणि बॅलन्स इन कॅश. तर काय करायचं आहे, इथे इक्विटी शेअर्स लिहिलेलं आहे पण त्याच्या खाली, कारण इथं 3,000 आहेत पण आपल्याला इथं लिहायचं आहे 6,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 ईच. 100 असं लिहिलं तरी चालेल, ॲट ₹120 ईच. बघूया आपण 6,000 इंटू 120ला एक शेअर्स दिला म्हणजे 7,000, इथं लिहूया 7,20,000चे शेअर्स दिले. PC किती आहे त्यांचा, 7,57,000. तर त्याला मायनस करायचं आहे आपल्याला, मायनस PCची अमाऊंट 7,57,000, 37,000ची कॅश दिली. 37,000ची कॅश दिली. कॅशच्या समोर तुम्ही लिहून शकता 37,000ची कॅश दिली. ह्या दोघांची टोटल एवढी यायला पाहिजे. ही झाली आपली
परचेस कन्सिडरेशन. आता आपल्याला काय करायचं आहे, जे राहिलेलं आहे त्या सगळ्याचं पोस्टिंग आपल्याला करायचं आहे. मग काय करणार आहात तुम्ही, तर क्वेश्चन तुमचं इथं आहे. काय काय राहिलं बघा, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस राहिलं, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स राहिलं आणि प्रॉफिट अँड लॉस राहिलं, त्याचं पोस्टिंग करायचं आहे. आणि कॅश ॲट बँकचं पोस्टिंग करायचं आहे. इकडं इक्विटी शेअर्सचं पोस्टिंग करायचं आहे, प्रेफरन्स शेअरचं पोस्टिंग करायचं आहे, कॉन्टिंजन्सी रिझर्वचं पोस्टिंग करायचं आहे. क्रेडिटर्स आपण PCला घेतलेत त्याचं करायचं नाही. अनक्लेम डिव्हिडंडचं पोस्टिंग करायचं आहे. कॉन्टिंजंट लायबिलिटी फॉर बिल डिस्काउंटेड ह्याचं पोस्टिंग होणार नाही, कारण हे 4000 इनरमध्ये आहेत, इतर नाही म्हणून. तर इथं इक्विटी शेअरचं पोस्टिंग होईल, जर्नल रिझर्व तुमच्या पोस्टिंग होईल, प्रॉफिट अँड लॉसचं पोस्टिंग होईल, वर्कमॅन कम्पेन्सेशन फंडचं पोस्टिंग होईल. क्रेडिटर्सचं होणार नाही, कारण क्रेडिटर्स तुमच्या इथं आलेले आहेत PCला म्हणून. तर आता आपण पोस्टिंग करून घेऊया जे राहिलेले आहेत ते. तर आता पहिलं काय करू, आपण इथून जाऊया, इक्विटी शेअर्स घेऊया ए लिमिटेडचे. मग तुम्ही इथं म्हणणार आहात बघा, इन द बुक्स ऑफ ए लिमिटेडच्या बुकमध्ये तुम्ही काय म्हणणार आहात, बाय बॅलन्स किंवा शेअर कॅपिटल किंवा इक्विटी शेअर कॅपिटल लिहिलं तरी चालेल. किती कॅपिटल आहे ए लिमिटेडचं बघा इथं, 6 लाख. किती आहे, 6 लाख. त्याच्यानंतर काय आहे त्यांचा कॉन्टिंजंट रिझर्व आहे. आपण कॉन्टिंजंट रिझर्व अकाउंट तयार केलेलं आहे. बॅलन्स शीट लायबिलिटीचे बॅलन्स क्रेडिटला असतात. मग मी इथं लिहिणार आहे बाय बॅलन्स BD. ह्या अकाउंटचं नाव येत नाही म्हणून आपण कॉन्टिंजंट रिझर्व नाही लिहिणार, तर बॅलन्स लिहिणार आहे 20,000. त्याच्यावर अजून एक आहे प्रेफरन्स शेअर्स. आपण प्रेफरन्स शेअर्सचं पण अकाउंट ओपन केलेलं आहे, तर त्याचा पण बॅलन्स मी इथं लिहिणार आहे बाय बॅलन्स BD. किती आहे त्याचा बॅलन्स, 1 लाख रुपीज. त्याच्यानंतर कॉन्टिंजंट रिझर्व झाला, क्रेडिटर्स झाले, अनक्लेम डिव्हिडंड तो पण आपण इथं ओपन केलेला आहे. इथं म्हणणार आहे मी बाय बॅलन्स BD. अमाऊंट आहे 5000. अनक्लेम डिव्हिडंड अमाऊंट आहे 5000. आणि कॉन्टिंजंट लायबिलिटी ह्याची आतमध्ये अमाऊंट आहे म्हणून मी इथं लिहिणार नाही. का लिहिणार नाही, कारण ती आतमध्ये अमाऊंट आहे. याचा अर्थ आहे की 4000पर्यंत देणं निर्माण होऊ शकतं. किती निर्माण होईल माहीत नाही, म्हणून आपण इथं बॅलन्स म्हणायचं नाही. त्याच्यानंतर काय राहिलं आपलं बघा, ह्या साईडला प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस इक्विटी शेअर होल्डर अकाउंटला जातं. ए लिमिटेडचा इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या डेबिटला टू प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. अमाऊंट किती आहे बघा प्रिलिमिनरी एक्सपेन्सेसची, 20,000. त्याच्यानंतर डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स, आहे 5,000. आणि प्रॉफिट अँड लॉस आहे टू प्रॉफिट अँड लॉस. अमाऊंट आहे 75,000. आपण पोस्टिंग केलेलं आहे ए लिमिटेडच्या बॅलन्स शीटचं. बघा, आपण लँड अँड बिल्डिंग घेतलं PCला, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, स्टॉक, डेटर्स आणि कॅशपर्यंत PCला घेतलं आणि क्रेडिटर्स PCला घेतले. मग राहिलेले सगळे इक्विटी शेअर होल्डरचा बॅलन्स, प्रेफरन्स शेअर्स अकाउंट ओपन केला त्याला त्याचा बॅलन्स गेला, कॉन्टिंजन्सी रिझर्व अकाउंट ओपन केलेला आहे ह्याचा बॅलन्स त्याच्या अकाउंटला गेला, क्रेडिटर्स तुमच्या PCला आले, अनक्लेम डिव्हिडंडचा अकाउंट ओपन केला आहे त्याचा बॅलन्स त्याच्या अकाउंटला गेला, कॉन्टिंजंट लायबिलिटीचा बॅलन्स घ्यायचा नाही कारण ते आतमध्ये आहे. आता ह्या साईडला प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स आणि प्रॉफिट अँड लॉस तुमच्या इक्विटी शेअर होल्डरला गेलं. आता आपल्याला काय करायचं आहे, पहिलं एचंच करूया मग बीचं बघूया. फक्त बीचं लक्षात ठेवा, कॅश ॲट बँक राहिलेला आहे, नाहीतर तुम्ही विसराल, हवं तर लिहून ठेवू शकता अगोदर. आता काय करायचं आहे बघा, आपलं पोस्टिंग झालं. आता पोस्टिंग झाल्यानंतर आपल्याला बघायचं आहे
की ज्या ज्या लायबिलिटीबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे, तुम्ही रिअलायझेशन अकाउंटला पहिलं पोस्टिंग करू शकता आणि मग पुढं जाऊ शकता. याच्याखाली आपल्याला अजून बरंच काही करायचं आहे. तर सगळ्यात पहिलं काय करू आपण, जेवढ्या ॲसेट त्यांनी परचेस केलेल्या आहेत त्या सगळ्या ॲसेट तुमच्या रिअलायझेशनच्या डेबिटला येणार आहेत, ज्या तुमच्या PCला आहेत त्या, पण अमाऊंटमध्ये क्वेश्चनमधून येणार आहे बॅलन्स शीटवरून. मग तुम्ही इथं म्हणणार आहात सन्ड्री ॲसेट्स. सन्ड्री ॲसेट्स कोणकोणत्या ॲसेट्स घेतल्यात? लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, स्टॉक, डेटर्स, कॅश ॲट बँक. आणि फ्रीहोल्ड प्रिमायसेस बीचं आहे, एचं नाही, म्हणून इथं नाव येणार नाही. मग व्हॅल्यू कुठनं घ्यायच्या? तर इथून घ्यायच्या, क्वेश्चनमधून. आता ॲज इट इज आलेले आहेत म्हणून तर क्वेश्चनमधून आपण ॲसेट घेऊया, ॲसेटची व्हॅल्यू घेऊया. लँड अँड बिल्डिंग आहे 2 लाख, प्लांट अँड मशिनरी आहे 3 लाख, फर्निचर आहे 20,000, स्टॉक आहे 70,000, डेटर्स आहेत 90,000 आणि कॅश ॲट बँक आहे 15,000. आणि रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला आपण लिहिणार आहोत सन्ड्री लायबिलिटी. एकच आहे म्हणून मी लायबिलिटी लिहिलं, क्रेडिटर्स. आता ती व्हॅल्यू कुठून घ्यायची आहे? बुक्समधून घ्यायची आहे, बॅलन्स शीटवरून. तर क्रेडिटर्स आहे 70,000, इथं येईल 70,000 रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला. आता काय करायचं बघा, आपण सगळ्या ॲसेट ट्रान्सफर केल्या, लायबिलिटी ट्रान्सफर केली, सगळ्याचं पोस्टिंग झालं, म्हणजे ह्यातलं काहीच राहिलं नाही पोस्टिंग करायचं. फक्त हे आपण घेतलेलं नाही, बाकी ए लिमिटेडचं आपण सगळं घेतलं. आता काय करायचं, PCची जी एंट्री आहे आपण परचेस कन्सिडरेशनची ती करणार आहोत आणि मग बाकीच्या राहिलेल्या एंट्र्या करणार आहोत. पहिली PCची एंट्री येते रिअलायझेशनच्या क्रेडिटला आणि न्यू कंपनी जी आहे म्हणजे C लिमिटेड त्याच्या डेबिटला. इथं तुम्ही म्हणणार आहात रिअलायझेशन अकाउंट. ही दररोज फिक्स असते एंट्री, रिअलायझेशन अकाउंट, ब्रॅकेटमध्ये PC, परचेस कन्सिडरेशन, अमाऊंट आहे 6,25,000, 6,25,000. आता बघा, तुम्हाला हवं तर जर्नल एंट्री मी इथं परत लिहून देते. PCची पहिली एंट्री येते C लिमिटेड. आता इथं न्यू कंपनी आहे C लिमिटेड, अकाउंट डेबिट 6,25,000 टू रिअलायझेशन अकाउंट. $6,25,000 ही PCची पहिली एंट्री. दुसरी एंट्री कुठली? PCची आहे. PCची दुसरी एंट्री येते, त्यांनी PCच्या बदल्यात काय दिलं? तर PCच्या बदल्यात त्यांनी शेअर्स दिले, म्हणून दुसरी एंट्री येते इक्विटी शेअर्स C लिमिटेडच्या क्रेडिटला आणि इक्विटी शेअर लिमिटेडच्या डेबिटला. इक्विटी शेअर होल्डर अकाउंट डेबिट किती दिलं? तर 3,60,000चे शेअर्स दिले आणि कॅश दिली 2,65,000 रुपीजची आणि टू C लिमिटेड. अकाउंट क्रेडिट 6,25,000. ही तुमची जर्नल एंट्री आहे, दररोज आहे करायची तुम्हाला. तर आज आपल्याला काय करायचं आहे, रिअलायझेशनच्या बघा आपण काय केलं, C लिमिटेडच्या डेबिटला लिहिलं, C लिमिटेडच्या डेबिटला नाव कोणाचं येतं? रिअलायझेशनचं येतं. रिअलायझेशनच्या क्रेडिटला C लिमिटेडचं नाव, C लिमिटेड, ब्रॅकेटमध्ये लिहायचं PC, 6,25,000. ही झाली PCची पहिली एंट्री. आता PCची दुसरी एंट्री कुठे येते? तर C लिमिटेडच्या डेबिटला आणि C लिमिटेडच्या क्रेडिटला. तर C लिमिटेडच्या क्रेडिट साईडला कोणाचं नाव येणार आहे? इक्विटी शेअर होल्डर, बाय इक्विटी शेअर होल्डर.
किती आहे तर 3,60,000 चे शेअर्स दिले आणि रिमेनिंग बॅलन्स त्यांनी कशात दिला कॅशमध्ये दिला. तुम्ही कॅश और बँक असं म्हणू शकता किंवा नुसतं कॅश म्हणलं तरी चालेल. 2,65,000 आणि हा अकाउंट दोन्ही बाजूने ऑटोमॅटिकली सी अकाउंट क्लोज होतो. न्यू कंपनी अकाउंट म्हणतो की जी नवीन कंपनी फॉर्म झालेली आहे ती, हा क्लोज झालेला आहे आणि ऑलरेडी तो क्लोज होतोच. त्याच्यानंतर आपण पी सीच्या ए लिमिटेडच्या बुकमध्ये फक्त करतो, अजून सीच्या करायचं आहे. तर आपण काय केलं, पी सीच्या 2 एंट्र्या केल्या. आता काय करायचं मग, पहिलं पोस्टिंग केलं, पहिला पी सी काढला, नंतर सगळ्याचं पोस्टिंग केलं, सगळ्या बॅलन्स शीटचं पोस्टिंग केलं. पोस्टिंग झाल्यानंतर पी सीच्या 2 एंट्र्या केल्या. आता आपल्याला बघायचं आहे इथपर्यंत पी सी होता, इथं सी पुढं बघा सीपासून पहिलं ए होतं ते ए लिमिटेडचा पी सी काढण्यासाठी आपण त्याचा यूज केला. ह्याला टिक करूया, ही झाली आपली ॲडजस्टमेंट, ही बीची पण झाली. आता सीमध्ये काय सांगितलं आहे तर ए लिमिटेड पेड इट्स प्रेफरन्स शेअर कॅपिटल बॅक विथ ॲरियर्स ऑफ प्रेफरन्स डिव्हिडंड फॉर लास्ट 2 years. आता इथं तुम्हाला क्वेश्चनमध्ये बघा, आपण पहिलं हे बघूया. प्रेफरन्स शेअर्स अकाउंट ओपन केलं आहे आणि क्वेश्चनमध्ये तुमच्या बॅलन्स आहे 1,00,000 रुपये. प्रेफरन्स शेअर्स किती आहेत 1,00,000 रुपीज. रेट ऑफ डिव्हिडंड आहे 6%. तर मग कसं काढायचं आहे, डिव्हिडंड काढूया आपण पहिला. डिव्हिडंड किती पर्सेंट आहे 6%. अमाऊंट आहे प्रेफरन्स शेअर्सची 1,00,000 इंटू 6%. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो कट झाले. 6 1 जा 6, 1 2 3 0 म्हणजे 6,000 हा आहे 1 इयरचा डिव्हिडंड. 1 इयर डिव्हिडंड ऑफ 1 इयर. त्याने सांगितले ॲरियर्स आहे 2 वर्षाचा, एका वर्षाला 6,000, 2 वर्षाला किती 2,000 इंटू 2 years. 2 years 2 6 जा 12, 1 2 3 असं येईल. तुम्हाला कॅल्सीवर पण करून दाखवते बघा. 1,00,000 रुपीज काय आहे कॅपिटल आहे. इथं बघा आहे तुमच्या क्वेश्चनमध्ये प्रेफरन्स शेअर्सची अमाऊंट होती 1,00,000, त्याच्यावर 6% डिव्हिडंड द्यायचा होता इंटू 6%. आली अमाऊंट 6,000. एका वर्षाला 6,000 तर 2 वर्षाला किती इंटू 2 केलं तर 12,000 रुपये. म्हणजे प्रेफरन्सवाल्यांना काय करायचं आहे 1,00,000 रुपये त्यांचं कॅपिटल द्यायचं आहे आणि प्लस त्यांना 12,000 रुपीज डिव्हिडंड द्यायचं आहे. म्हणजे 1,12,000 रुपीज पेड करायचे आहेत. पेड केले, लिहिलं आहे त्यांनी पेड. काय सांगितलं आहे ए लिमिटेड पेड इट्स प्रेफरन्स शेअर. पेड केले म्हणजे कॅश गेली, त्याचा अर्थ काय आहे कॅश गेली. म्हणून आपल्याला प्रेफरन्स शेअर्स होल्डर अकाउंटच्या डेबिटला किती कॅश गेली तर 1,12,000 डिव्हिडंडसह. म्हणून इथं लिहायचं आहे कॅश और बँक. कॅश गेली ए लिमिटेडची किती गेली 1,12,000 गेले. त्यांना फक्त 1,00,000 नाही पेड केले, व्याजासकट पेड केले. कॅश अकाउंटला दुसरा इफेक्ट होणार आहे कॅश अकाउंटच्या क्रेडिटला. कॅश अकाउंट कुठं आहे बघूया इथं. तर कॅश इथं बघा प्रेफरन्सच्या डेबिटला लिहिलं, आता कॅशच्या क्रेडिटला इथं लिहिणार आहोत आपण बाय प्रेफरन्स शेअर होल्डर. शेअर होल्डर हा एक एंट्री राहिली आपली, सांगते काय राहिले 1,12,000 ही राहिले करायचं. ह्याचा एकच इफेक्ट दाखवला इक्विटी शेअर होल्डरच्या डेबिटला आणि कॅश और बँक अकाउंटच्या डेबिटला. म्हणजे इथं येणार आहे क्रॉस हे 2,60,000. इथं नाव येणार आहे सी लिमिटेडचं. पी सीची एंट्री राहिली होती आपली 2,65,000 आणि इक्विटी शेअर होल्डरच्या डेबिटला इथं बाय आलं तर 2 येतं. हे क्रेडिटला आहे, इक्विटी शेअर होल्डरच्या डेबिटला लिहिणार आहोत आपण इथं 2 सी लिमिटेड. किती अमाऊंट आहे 3,60,000. 3,60,000 बघा. इक्विटी शेअर ही मगाशी राहिली होती. एक इफेक्ट काय होता म्हणजे आपण ही एंट्री केली होती ना इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या डेबिटला, कॅशच्या डेबिटला, कॅश अकाउंटच्या डेबिटला आणि सीच्या क्रेडिटला. सी लिमिटेड हा क्रेडिट आहे. तर सी लिमिटेडच्या क्रेडिटला आपण इथं लिहिलं, कोणाची नावं लिहिली तर इक्विटीचं आणि कॅशचं. म्हणजे सी लिमिटेड क्रेडिट झाला 6,25,000. दोघांची जर टोटल केली तर 6,25,000च येणार आहे. मग आपण कुणाच्या क्रेडिटला लिहिलं सीच्या क्रेडिटला लिहिलं, सी लिमिटेडच्या क्रेडिटला. मग डेबिटला कोणाच्या लिहायचं होतं इक्विटी शेअर होल्डरच्या डेबिटला. मग लिहिलं आपण इथं इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या डेबिटला.
कोणाचं नाव आलं, सी लिमिटेड. डेबिट जो अकाउंट असतो त्याला क्रेडिटवाल्या अकाउंटचं नाव लिहायचं आहे. क्रेडिटला कोण आहे, सी लिमिटेड. मग आपण इथं लिहिलं सी लिमिटेड अकाउंट. तसंच काय करायचं होतं, कॅश जी आहे, कॅश अकाउंट डेबिट झाला होता म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिटला नाव कोणाचं येईल, क्रेडिटवाल्याचं नाव येईल. क्रेडिटला कोण आहे, सी लिमिटेड, म्हणून आपण इथं लिहिलं सी लिमिटेड 2,65,000. ही कॅशची अमाऊंट टाकायची. कॅश कितीने डेबिट झाला, 2,65,000 लिहिलं. कॅश अकाउंट डेबिट 2,65,000 ही एंट्री. आता डिव्हिडंडची केली आपण. डिव्हिडंड प्रेफरन्सवाल्यांना डिव्हिडंड दिला 12,000 रुपये, 1,00,000 कॅश, म्हणजे टोटल अमाऊंट दिली 1,12,000. आत्ताच आपण इथं बघितलं 1,00,000 प्रेफरन्स शेअर होल्डर आहेत हे, किंवा प्रेफरन्स शेअर्स आहेत, आणि हा आहे डिव्हिडंड. हे पेड केलं म्हणजे कॅश गोज आउट झाली म्हणून कॅश अकाउंटच्या क्रेडिटला आणि प्रेफरन्सच्या डेबिटला. एंट्री कशी आहे, प्रेफरन्स शेअर होल्डर अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट क्रेडिट, ही जर्नल एंट्री आहे. त्याच्या पुढं आता रीड करूया आपण. पुढं काय झालं बघू. म्हणजे याचा अर्थ आपली सी नंबरची जी ॲडजस्टमेंट होती ती पण झाली. 2 वर्षाचा ॲरियर्स देऊन टाकला. लायबिलिटी फॉर बिल डिस्काउंटेड ऑर सेटल्ड ॲट ₹2,500. आता इथं मात्र नीट बघा, लायबिलिटी आहे बिल डिस्काउंटेडची ही, ती 2,400नी देऊन टाकलं. म्हणजे काय केलं, 2,400 रुपीज दिले. तर आता इथं नीट बघायचं आहे की इथं 2 अकाउंट आहेत. एक कॉन्टिंजन्सी रिझर्व आहे आणि हे एक आहे लायबिलिटी. आपण कशातून देणार आहोत, तर रिझर्वमधून. तर रिझर्वमधून आता आपण काय करणार, आपला जो बँक अकाउंट आहे त्याच्यातून देणार. म्हणजे पैसे जाणार आहेत, सेटल्ड केलं, 2,500 रुपीज देऊन टाकलं. लायबिलिटी काय केली, दिली. तर आपल्याला इथं काय करायचं आहे, कॉन्टिंजंट लायबिलिटी बँक अकाउंटला, बँकेतून गेले, कशाचे पैसे दिले, तर कॉन्टिंजंट लायबिलिटी फॉर बिल डिस्काउंटेडची. तर नीट बघा, क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे, कॉन्टिंजंट लायबिलिटी जी होती, लायबिलिटी फॉर बिल डिस्काउंटेड, तुम्ही इथं म्हणू शकता लायबिलिटी फॉर बिल डिस्काउंटेड, किंवा तुम्ही इथं नाव पण देऊ शकता लायबिलिटी फॉर बिल डिस्काउंटेड. पण कॉन्टिंजन्सी हा शब्द महत्त्वाचा आहे म्हणून लिहिले कॉन्टिंजन्सी लायबिलिटी फॉर बिल डिस्काउंटेड अकाउंट. तर इथं लिहिणार आहोत आपण कॉन्टिंजन्सी लायबिलिटी फॉर बिल डिस्काउंटेड, बिल्स डिस्काउंटेड. कॅश गेली, किती गेली, तर 2,500 रुपीज आपण दिले. बघा एंट्री. तर इथं होणार आहे डेबिटला, इथं लिहिणार आहात तुम्ही टू कॅश और बँक, किंवा कॅश म्हटलं तरी चालेल, कॅश और बँक अकाउंट. किती दिले, 2,500 दिले. आता आपण इथं 4,000 त्याचा बॅलन्स घेतलेला नाही, कारण ती जी लायबिलिटी आहे ती आतमध्ये आहे. म्हणजे त्यांनी याचा अर्थ असा आहे की 4,000पर्यंत देणं निर्माण होऊ शकतं. पण आता निर्माण किती झालं, 2,500 झालं. म्हणून 4,000 रुपये तुम्ही दाखवू नका, कारण रिअलायझेशनच्या वेळेस इथं जर अमाऊंट असती तर गोष्ट वेगळी होती. हे आतमध्ये आहे म्हणून आपण ह्या अकाउंटच्या क्रेडिटला लायबिलिटीचा बॅलन्स घेतलेला नाही, तर पेड केले 2,500 रुपीज असं आपण लिहिलं. तर ही पण ॲडजस्टमेंट झाली. 2 इफेक्ट झाले, एक कॅशच्या क्रेडिटला आणि कॉन्टिंजन्सीच्या डेबिटला. जर्नल एंट्री आहे कॉन्टिंजंट लायबिलिटी फॉर बिल डिस्काउंटेड अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट क्रेडिट 2,500 बिईंग कॉन्टिंजंट लायबिलिटी सेटल्ड असं लिहू शकता तुम्ही. त्याच्या पुढं नेक्स्ट ॲडजस्टमेंट आपल्याला करायची आहे. ही डीची झाली. आता ईमध्ये सांगितलं आहे आउट ऑफ अनक्लेम डिव्हिडंड ₹2,000 वॉज पेड टू द राईटफुल शेअरहोल्डर्स. राईटफुल शेअरहोल्डर म्हणजे जे ज्यांना राईट म्हणजे योग्य शेअरहोल्डर आहेत त्या योग्य शेअरहोल्डरांना 2,000 रुपीज दिले आणि रिमेनिंग जो बॅलन्स आहे अनक्लेम डिव्हिडंडचा तो ट्रान्सफर केला शेअरहोल्डर अकाउंटला असं लिहिलं आहे. तर आता आपण काय करू, डिव्हिडंड काय केला, दिला. म्हणजे काय झालं, पैसे आले का गेले, गेले, कारण पेड लिहिले. पेड म्हणजे दिला, पैसे गेले, मग कॅश अकाउंटच्या क्रेडिटला. इथं लिहिणार आहोत आपण बाय अनक्लेम डिव्हिडंड. अनक्लेम डिव्हिडंड किती दिला, तर 2,000 रुपीज पेड केले. कॅश गेली, कशाची गेली, तर अनक्लेम डिव्हिडंडची गेली, कॅश अकाउंटच्या क्रेडिटला आणि अनक्लेम डिव्हिडंड अकाउंटच्या डेबिटला. इथं येणार आहे कॅश और बँक. ह्या अकाउंटचं नाव तिकडं आणि त्या अकाउंटचं नाव इकडं. अनक्लेम डिव्हिडंडचं नाव ह्या अकाउंटला आणि ह्या अकाउंटचं नाव ह्या अकाउंटला.
2,000 रुपीज काय केलं, डिव्हिडंडचे पैसे देऊन टाकले. आणि हा जो क्लोज करून डिफरन्स येईल तो त्यांनी असं सांगितलेलं आहे की ह्याचा डिफरन्स कुठं पाठवायचा आहे, तर इक्विटी शेअर होल्डर अकाउंटला. इथं लिहिलं आहे बघा, ट्रान्सफर टू शेअर होल्डर अकाउंट. जो बॅलन्स येईल तो लिहिले बघा, द रिमेनिंग अनक्लेम डिव्हिडंड ऑर टाईम बेअर्ड टू ट्रान्सफर टू द शेअर होल्डर अकाउंट. म्हणजे शेअर होल्डर अकाउंटला ह्याचा डिफरन्स आपल्याला पाठवायचा आहे. तर आपण लगेच पाठवून ठेवू, परत लक्षात नाही राहणार, चुकून तुम्ही इक्विटी ह्याला रिअलायझेशनला घ्याल म्हणून. तर 5,000 ह्या साईडची टोटल जास्त आहे, ह्याला आपण लगेच क्लोज करू. 5,000मधून 2,000 गेले बघा, 5,000मधून 2,000 गेले म्हणजे राहिले किती, 3,000. 3,000चा जो डिफरन्स आला तो डिफरन्स तुम्हाला ट्रान्सफर करायचा आहे इक्विटी शेअर होल्डर अकाउंटला, हे लक्षात ठेवा. तर आपण इथं किती, इथं नाव देणार आहोत इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. 3,000 जो डिफरन्स आला त्याला तुम्ही म्हणू शकता बॅलन्सिंग फिगर. ला स्टार करा. 3,000 रुपये इक्विटी शेअर होल्डरला जाणार, म्हणजे अनक्लेम डिव्हिडंडच्या डेबिटला आहे, तर इक्विटी शेअर होल्डरच्या क्रेडिटला जाईल. इक्विटी शेअर होल्डरच्या क्रेडिटला लिहायचं आहे अनक्लेम डिव्हिडंड. 3,000 किती डिफरन्स आला, 3,000. 3,000 रुपये त्यांनी सांगितलं ट्रान्सफर करा इक्विटी शेअर होल्डर अकाउंटला. आपण लगेच करून टाकला, कारण परत नंतर लक्षात नाही राहिलं तर चुकलं आपलं म्हणून. म्हणजे आता ही ई नंबरची पण ॲडजस्टमेंट झाली. नीट बघा काय केलं त्यांनी सांगितलं की इक्विटी शेअर होल्डरांना जो अनक्लेम डिव्हिडंड म्हणजे न वाटलेला डिव्हिडंड होता तो 2,000 रुपये देऊन टाकला आणि राहिलेले 3,000 रुपये शेअर होल्डरला तसेच ठेवले, म्हणून हे 2,000. आता ह्याचा अर्थ काय आहे की जे ह्या कंपनीमध्ये विलीन नाही झाले, सीमध्ये आले नाही आहेत, जे सोडून दिलं ज्यांनी शेअर्स त्यांना त्यांचा डिव्हिडंड दिला, म्हणजे राहिले त्यांचा डिव्हिडंड 3,000 रुपये इक्विटीला ठेवलेला आहे. ई झालं. त्याच्यानंतर एफ आहे, हे बी लिमिटेडचं आहे. इथून पुढं इथं लिहिलं आहे लायबिलिटी फॉर वर्कमॅन कम्पेन्सेशन ऑफ बी लिमिटेड अमाऊंटेड टू ₹7,500. ही बीची आहे. आता एक राहिलं, एफ राहिली, आपण करणार नाही कारण आता आपण ए लिमिटेड करतोय. द कॉस्ट ऑफ लिक्विडेशन ऑफ ए लिमिटेड वॉज ₹5,000 अँड दॅट ऑफ बी लिमिटेड वॉज 6,000 विच वॉज पेड बाय द रिस्पेक्टिव्ह कंपनीज. म्हणजे त्या कंपनीनं त्यांचा लिक्विडेशन एक्सपेन्सेसचा खर्च पेड केला आहे. एनं किती केला, 5,000 केला. मग आपण एचा 5,000 कॅश गेली, इथं लिहिणार आहोत रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट तुम्ही इथं ब्रॅकेटमध्ये लिहू शकता लिक्विडेशन एक्सपेन्सेस. कॅश गेली की क्रेडिटला येते आणि कॅश आली आपल्याकडं की डेबिटला येते. 5,000 रुपये लिक्विडेशन एक्सपेन्सेस पेड केले. रिअलायझेशनच्या डेबिटला इथं लिहिणार आहोत आपण टू कॅश ऑर बँक. ब्रॅकेटमध्ये लिक्विडेशन एक्सपेन्सेस. ₹5,000 रुपये लिक्विडेशन एक्सपेन्सेस पेड केले. आता आपला एचा क्वेश्चन कंप्लीट झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, अकाउंट क्लोज करायचे आहे. अकाउंट क्लोज करताना काळजीपूर्वक करायचं आहे. आता इथं बघा आपण काय करणार आहात, हे नंतर अकाउंट जे फिक्स आहेत आपण एका पेजवर लिहिले होते मगाशी, अकाउंट कोणकोणते ओपन केलेले आहेत. हां, तर बघा आता इथं रिअलायझेशन, इक्विटी शेअर होल्डर, सी कॅश ऑर बँक हे नंतर क्लोज करायचे आहेत. हे 4 जे एक्स्ट्राचे आपण अकाउंट ओपन केलेत, प्रेफरन्स शेअर होल्डर क्लोज करायचा आहे, कॉन्टिंजंट लायबिलिटी क्लोज करायचा, अनक्लेम डिव्हिडंड आणि कॉन्टिंजंट लायबिलिटी रिझर्व हे अकाउंट क्लोज झाल्यानंतर मग हे अकाउंट क्लोज करायचे. मग आपण प्रेफरन्स शेअर होल्डर क्लोज करूया. डिफरन्स येईल तो कुठं जाणार आहे, ह्याचा रिअलायझेशनला जाणार आहे. मला वाटतं त्याचा डिफरन्स येतोय 2,000 रुपीज, 1,12,000 12,000 रुपये येतोय. 1,12,000 आणि इथं आहे 1,00,000. तर हे ओरलीच येतं आहे त्यामुळं जास्त करायची गरज नाही आहे. 1,12,000 एक मिनिट चुकली अमाऊंट, 1,12,000 एक झिरो जास्त झाला होता. 1,12,000 डिफरन्सची अमाऊंट आली, त्याला नाव द्यायचं आहे. ह्या साईडला डिफरन्स येतो रिअलायझेशन अकाउंट, हे लक्षात ठेवा.
रिअलायझेशन अकाउंट, ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहोत बॅलन्सिंग फिगर. म्हणजे हा काय आहे, बॅलन्स आहे 12,000, 12,000 रुपये कमी पडत आहेत. हा डिफरन्स जाणार आहे तुमचा रिअलायझेशनच्या डेबिटला, कारण त्याच्या क्रेडिटला बघा, ह्याच्या कुठं प्रेफरन्स शेअर होल्डरच्या क्रेडिटला, म्हणून त्याचा डिफरन्स जाणार आहे रिअलायझेशनच्या डेबिटला. इथं लिहिणार आहोत आपण प्रेफरन्स शेअर होल्डर 12,000, 12,000 रुपये. तो तिकडं क्लोज केला, त्याचा डिफरन्स रिअलायझेशनला आला. आता बघा, अनक्लेम डिव्हिडंड, डिव्हिडंड कोणाचा असतो, इक्विटीवाल्यांचा असतो, म्हणून ह्याचा डिफरन्स इक्विटीला जाणार आहे. रिअलायझेशन अकाउंट म्हणजे काय, की जेव्हा तुमची कंपनी बंद होते त्यावेळेस निर्माण झालेली देणी जर पेड केली तर ते इथं येतं, आणि जर काय मिळालं तर इथं येतं. म्हणजे कंपनी विकायच्या वेळेस जेव्हा निर्माण झालेलं देणं किंवा इन्कम किंवा एक्सपेन्सेस, इन्कम ह्या बाजूला असतं, एक्सपेन्सेस डेबिटला असतात, तर ते इथं येतं. आणि हा पण तेव्हाच निर्माण झालेलं देणं आहे, पण हे कोणाचं देणं आहे, इक्विटी शेअर होल्डरांचं आहे. ह्याचा डिफरन्स इक्विटीला जाईल, हे लक्षात ठेवा. बट इथं काय झालेलं आहे, डिफरन्स आलेला नाही. आपण पाठवलं आहे बघा, हा डिफरन्स कुठं पाठवला, इक्विटीला पाठवला, कारण तो कोणाचा असतो तर इक्विटीवाल्यांचा असतो. अगोदरच तुम्ही ह्याला क्लोज केलेला आहे, कारण त्यांनी क्वेश्चनमध्ये पण सांगितलं आहे की जो 5,000 रुपये डिव्हिडंड वाटलेला नव्हता, साठलेला होता, वाटायचा राहिलेला होता, तो वाटला, त्यातले 2,000 रुपयेच दिले. किती दिले, 5,000 मधले 2,000 रुपीज पेड केले ॲज अ डिव्हिडंड म्हणून, आणि राहिलेले 3,000 इक्विटी शेअर होल्डरला ट्रान्सफर करा, असं क्वेश्चनमध्येच लिहिलं होतं. म्हणून आपण हे क्लोज करून ह्याचा डिफरन्स ट्रान्सफर केला. जे इथं लिहिले बघा, इक्विटी शेअर होल्डर 3,000, बॅलन्सिंग फिगर, आणि तो इक्विटीला गेला. आता कॉन्टिंजंट लायबिलिटीला आपल्याला क्लोज करायचं आहे 2,500. बघा, आता ह्या अकाउंटला डिफरन्स किती येतोय, तर इकडं काहीच नाही, कमी पडतंय 2,500, 2,500. आता इथं हा अकाउंट तुम्ही नीट लक्षात ठेवायचा आहे. ह्याचा डिफरन्स कॉन्टिंजन्सी रिझर्वला जाणार आहे, हे लक्षात ठेवा. इथं रिझर्व अकाउंट आहे, कारण इथं आपण लिहिले कॉन्टिंजंट लायबिलिटी, म्हणजे त्याचा रिझर्वमधूनच पैसे जाणार आहेत ना, म्हणजे रिझर्व तुमचा कमी होणार आहे, म्हणून ह्याला नाव द्यायचं आहे, हे लक्षात ठेवा, कॉन्टिंजंट लायबिलिटी कॉन्टिंजंट रिझर्व. आणि आपण इथं म्हणू ब्रॅकेटमध्ये बॅलन्सिंग फिगर. आणि हा रिझर्व बघा कुठं आला, कॉन्टिंजंट लायबिलिटी फॉर बिल डिस्काउंटेड अकाउंटच्या क्रेडिटला. तो रिझर्व, हा डिफरन्स कुठं जाईल मग, रिझर्व अकाउंटच्या डेबिटला. रिझर्व अकाउंट इथं आहे बघा, इथं नाव लिहिणार आहोत आपण कॉन्टिंजंट लायबिलिटी फॉर बिल डिस्काउंटेड $2,500. आता ह्याला क्लोज करायचं, आणि ह्याचा रिझर्व कुठं असतो, हा रिझर्व कोणाचा असतो, इक्विटीवाल्यांचा असतो. ऑल रिझर्व अँड ऑल फंड ट्रान्सफर टू इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. आपण कुठे ट्रान्सफर करतो, इक्विटी शेअर होल्डरला. म्हणजे जे फंड असतात किंवा जो रिझर्व असतो, प्रॉफिट अँड लॉस असतो, असे जे इक्विटीवाल्यांचे जे पण असतं, जे इक्विटी शेअर होल्डरांच्या मालकीचं असतं, इंटरनल लायबिलिटी आहे ही काय केली जाते, ट्रान्सफर केली जाते इक्विटी शेअर होल्डरला. म्हणून इथला जो डिफरन्स येईल तो इक्विटी शेअर होल्डरला जाणार आहे. ह्या साईडची टोटल जास्त आहे, 20,000 आहे. ह्याला क्लोज करू आपण 20,000, तर 20,000 आहे. 20,000 मधून 2,500 गेले, 20,000 मधून मायनस 2,500, 17,500 डिफरन्स आला, तो जाणार आहे इक्विटी शेअर होल्डरला. $17,500. ह्याला मी तर स्टार करते, ब्रॅकेटमध्ये लिहिते बॅलन्सिंग फिगर. हा जाणार आहे इक्विटी शेअर होल्डरच्या क्रेडिटला. हे लक्षात ठेवा, हा डिफरन्स कुठं जाईल, इक्विटी शेअर होल्डरांच्या क्रेडिटला. इथं लिहिणार आहोत आपण कॉन्टिंजंट रिझर्व.
17,500, 17,500 रुपये. कुठून आला तर इथं कॉन्टिंजंट रिझर्व्ह अकाउंटच्या डेबिटला होतं. तो डिफरन्स कुठं आला? इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या क्रेडिटला. हा पण अकाउंट क्लोज झाला, रिझर्व्ह क्लोज झाला, प्रेफरन्स शेअर्स झाला, अनक्लेम डिव्हिडंड झाला, हा पण झाला. तिथून पुढं बीच आहे, इन द बुक्स ऑफ आपल्याला अजून बी करायचं आहे. आता हे राहिलेले 4 अकाउंट आपल्याला क्लोज करायचे आहेत. पहिला हा करूया. टोटल बघू किती येते रिझर्व्ह अकाउंटची. क्रेडिटची करूया पहिली. 6,25,000 ही प्लस 70,000, 6,95,000 येत आहे. आपण एका पेजवर करू. एक पेज घेते मी. रिअलायझेशनच्या क्रेडिटची टोटल आहे 6,95,000. आता डेबिटची करूया किती येते बघू. हे 2 लाख, हे 3 लाख, म्हणजे 5 लाख झाले. आपण डायरेक्ट टाकू इथं 5 लाख प्लस 20,000 प्लस 70,000 प्लस 90,000 प्लस 15,000 प्लस 5,000 प्लस 12,000, 7,12,000. डेबिटची टोटल आहे 7,12,000. ह्या दोघांचं मायनस करूया म्हणजे डिफरन्स येईल. मायनस करूया दोघांचं. मायनस 6,95,000, 17,00,000. डिफरन्स आला 17,000, सॉरी 17,000, 17,000. डिफरन्स आला. कुठल्या साईडला कमी पडत आहेत? क्रेडिट साईडला कमी पडत आहेत. जास्त आहे डेबिट साईडची टोटल. आपण डेबिट साईडची टोटल लिहिणार आहोत 7,12,000, 7,12,000. डिफरन्सला नाव देणार आहे इक्विटी शेअर. खालच्या अकाउंटचं नाव लिहायचं आहे इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. डिफरन्स किती आला? 17,000, 17,000. हा डिफरन्स इथं जाईल इक्विटी शेअर होल्डरच्या डेबिटला. इथं आपण लिहिणार आहोत टू रिअलायझेशन अकाउंट. हा डिफरन्स आहे, तुम्ही इथं लिहू शकता बॅलन्सिंग फिगर. हा डिफरन्स इथं जाईल. इथं लिहिणार आहोत आपण रिअलायझेशन अकाउंट. 17,000. आता आपल्याला ह्याला क्लोज करायचं आहे ह्या अकाउंटला. ह्या अकाउंटची बघूया कुठल्या साईडची टोटल किती येते. ह्या साईडचीच मला वाटतं जास्त येईल. 6 लाख प्लस 3,000 प्लस 17,500, 6,20,500 बरोबर आहे. 6,20,500, 6,20,500. तर डिफरन्स किती येतोय बघू आपण. ही कुठली टोटल आहे? क्रेडिट साईडची. तर लिहूया आपण. क्रेडिटची टोटल आहे 6,20,500. आता डेबिटची करू. किती येते बघू. 20,000 प्लस 500, 25,000 येते. तरी पण दाखवते. 20,000 प्लस 5,000 प्लस 75,000 प्लस 3,60,000 प्लस 17,000. टोटल आली 4,77,000 डेबिटची टोटल. या दोघांचं मायनस करू. जो डिफरन्स येईल किती बघूया. मायनस 6,20,500. डिफरन्स आला 1,43,500. आणि कुठल्या साईडला आला? 1,43,500. जी साईडची टोटल कमी असते ती डेबिट साईडला डिफरन्स आलेला आहे. डेबिटची टोटल कमी आहे. मग इथं नाव देणार आहोत आपण कॅश ऑर बँक. कॅश ऑर बँक. ह्याला स्टार करू. ब्रॅकेटमध्ये लिहू बॅलन्सिंग फिगर.
अमाऊंट आहे 1,43,500. ही डेबिट साईडला कमी पडली कारण डेबिटची टोटल कमी आहे म्हणून. आता हा डिफरन्स कुठं ट्रान्सफर करणार आहोत आपण? कॅश और बँक अकाउंटच्या क्रेडिटला. इथं डेबिटला आलं तर आता कॅश और बँक अकाउंटच्या क्रेडिटला. नाव कोणाचं येईल? इक्विटी शेअर होल्डर. कॅश और बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय इक्विटी शेअर होल्डर. $1,43,500. आता कॅश और बँक आपला क्लोज व्हायला पाहिजे दोन्ही साईडनी, तर आपला अकाउंट बरोबर आहे, नाहीतर चुकलं. तर हा आपला वरचा ऑटोमॅटिकली क्लोज होतो आहे. त्याची टोटल आहे 6,25,000. कुठला आहे? तर सी लिमिटेड. सी लिमिटेड दोन्ही साईडनी क्लोज झालेला आहे. तर आपला कॅश और बँक क्लोज व्हायला पाहिजे. टोटल करून बघू. डेबिटची टोटल आहे कॅश और बँकची 2,65,000. ही डेबिटची टोटल आहे. ऑलरेडी इथं आहे. ह्या साईडची पण एवढीच यायला पाहिजे. करून बघू आपण किती येते. 1,12,000 प्लस 2,500 प्लस 2,000 प्लस 5,000 प्लस 1,43,500 बरोबर आली. आपला आन्सर करेक्ट आहे. आन्सर इज करेक्ट. 2,65,000. दोन्ही साईडची टोटल इक्वल आली म्हणजे आपला ए लिमिटेडच्या बुकमधले सगळं आन्सर आपलं बरोबर आलेलं आहे. आता आपल्याला बी लिमिटेडच्या बुकमध्ये करायचं आहे. आता बी लिमिटेडला पण करताना काय करायचं आहे? सगळ्या ॲसेटचं तुम्हाला पोस्टिंग करायचं आहे की ह्या सगळ्या ॲसेट त्यांनी घेतलेले आहेत. कॅश ॲट बँक घेतलेलं नाही हे तुम्हाला मी लक्षात ठेवायला सांगितलं होतं. म्हणून कॅश और बँकचा डिफरन्स त्याच्या अकाउंटला येणार आहे. इथं सॉरी बॅलन्स इथं लिहिणार आहोत आपण बॅलन्स BD ब्रॉडडाऊन. कॅश और बँक किती आहे? 11,000. बीचं करतोय आता आपण 11,000 कारण त्यांनी कॅश घेतलेली नाही. जेवढे PCला हे आहेत ॲसेट्स आहेत सगळे ॲसेट घेतलेत आणि क्रेडिटर्स घेतलेत. आपण PC काढलेला आहे. तर PCला बघा इथं कुठल्या कुठल्या ॲसेट घेतलेत त्यांनी. फ्री होल्ड प्रिमायसेस घेतलं, डेटर्स घेतलं आहे, स्टॉक घेतला आहे आणि प्लांट अँड मशिनरी घेतली आणि क्रेडिटर्स. ही सगळी नावं तुमच्या रिअलायझेशनच्या डेबिटला आणि क्रेडिटला येणार आहे. जे जे ॲसेट आणि लायबिलिटी टेकन केल्या ते. पण प्राईस कुठून? इथून. आता ॲज इट इज प्राईसला घेतलेत त्यामुळे तुम्हाला वाटत असेल सेम आहे. बट घेताना नावं कुठून घ्यायची? नावं घ्यायची तुमच्या PCवरून आणि अमाऊंट कुठून घ्यायची? क्वेश्चनमधून, क्वेश्चनच्या बॅलन्स शीटवरून. तर आपण इथं घेऊया टू सन्ड्री ॲसेट्स. पहिला आहे फ्री होल्ड प्रिमायसेस. $4 लाख. प्लांट अँड मशिनरी अमाऊंट आहे 2,10,000. स्टॉक डेटर्स कॅश घ्यायची नाही कारण त्यांनी कॅश घेतलेली नाही. क्वेश्चन आपण रीड केलेला आहे. 29,000 1,90,000 1,90,000 हे झाले ॲसेट. आणि लायबिलिटीला आहे बाय सन्ड्री लायबिलिटी. एकच आहे म्हणून मी लायबिलिटीज नाही लिहिलं, लायबिलिटी लिहिलं. क्रेडिटर्स आहेत 72,000. आपण सगळ्या बॅलन्स शीटचं पोस्टिंग करणार आहोत. तर कॅश और बँक ॲसेट साईडचं झालं. हे क्रेडिटर्स झाले. आता हे राहिलेले आहेत. इक्विटी शेअर होल्डरला इक्विटी शेअर कॅपिटल लिहायचं आहे. इथं लिहिणार आहोत आपण बाय इक्विटी शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल अमाऊंट आहे 7 लाख. इक्विटी शेअर कॅपिटल 7 लाख. जर्नल रिझर्व कोणाचा असतो? इक्विटीवाल्यांचा असतो म्हणून जर्नल रिझर्व इथं येतं. अमाऊंट आहे 18,000.
रिझर्व म्हणजे साठवलेले पैसे. हे इंटरनल लायबिलिटी असते ती इक्विटी शेअर होल्डरला येते आणि एक्सटर्नल लायबिलिटी असते ती मग त्यांच्या अकाउंटला जाते. वर्कमेन कंपेन्शन फंड, मला वाटतं आपण इथं अकाउंट ओपन केलेलं आहे, त्याचा बॅलन्स त्याच्या अकाउंटला जाईल. वर्कमेन कंपेन्शन फंड 10,000 आहे. बट आपल्याला इथं थोडंसं काळजीपूर्वक करायचं आहे. वर्कमेन कंपेन्शन फंडचा 10,000 आहे. आणि दुसरा आहे क्रेडिटर्स. हां, प्रॉफिट अँड लॉस राहिला, तर प्रॉफिट अँड लॉस इथं येईल बाय प्रॉफिट अँड लॉस. अमाऊंट आहे 40,000. क्रेडिटर्स आपण घेतलेले आहेत इथं. आता राहिलं वर्कमेन कंपेन्शन फंड. तर वर्कमेन कंपेन्शन फंड आपलं अकाउंट इथं आहे. फक्त आहे ना, ह्याला ना मी काय करणार आहे, वर्कमेन कंपेन्शन फंडला इथं बॅलन्स घेणार नाही. त्याचं कारण बघा इथं आहे, आपल्या इथं सांगितलं आहे वर्कमेन कंपेन्सेशन फंड. कुठे गेलं, एकच मिनिट, मला वाटतं एफ, बघा एफ राहिलेली होती आपली ॲडजस्टमेंट. इथं सांगितलं आहे लायबिलिटी फॉर वर्कमेन्स कंपेन्सेशन ऑफ बी लिमिटेड अमाऊंटेड ₹2.7. 2 लिहिलं आहे, पेड शब्द नाही किंवा सेटलमेंट शब्द नाही आहे, हे 2 वर्ड नाही आहे. 2 म्हणजे एवढी राहिली असं सांगितलं आहे त्याने. हा बॅलन्स आहे एवढा. तर आपण काय करायचं आहे, ह्याला फक्त मी पोस्टिंग करणार नाही. हे नीट लक्षात ठेवा, ह्याचं पोस्टिंग करणार नाही, कारण इथं पेड किंवा सेटलमेंट हा वर्ड आलेला नाही. जसं की बघा वर लिहिलं तर नाही, तर लायबिलिटी फॉर बिल डिस्काउंटेड ऑर सेटल्ड किंवा पेड शब्द आला तर मग आपण त्याचा बॅलन्स ओपन घ्यायचा आणि मग त्याला पेड करायचं. याचा अर्थ 7,500 रुपीज राहिले असं त्यांना सांगायचं आहे. तर आपण ती नंतर ॲडजस्टमेंट करणार आहोत. मी अकाउंट ओपन केलं आहे, पण त्या अकाउंटचं काय केलेलं नाही, ह्याचं मी पोस्टिंग केलेलं नाही. फक्त ह्याचं पोस्टिंग केलेलं नाही, एवढं लक्षात ठेवा. बाकी सगळ्याचं मी पोस्टिंग केलं. आणि काय केलं नाही, कारण ह्या ॲडजस्टमेंटमध्ये त्याने आपल्याला पेड किंवा सेटल हे वर्ड आलेले नाहीत. म्हणजे दिलं नाही. सेटल्ड म्हणजे आपण ॲडजस्ट करतो की बाबा 10,000 द्यायचे होते, एवढे घे आणि गप्प बस असं म्हणतो. पण आपण त्याला तसं म्हणलं पण नाही की बाबा एवढे घे आणि तुझं अकाउंट बंद कर, की आता मी इथून पुढे तुला देणार नाही, एवढेच घे, माझ्याकडे एवढेच आहेत, असं पण काही म्हणलं नाही. म्हणजे सेटल केला नाही आणि पेड पण दिलं पण नाही, म्हणून आपण ह्याचा बॅलन्स घेणार नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, इथं हे घेतलं, कॅश और बँक घेतलं, झालं. आता आपल्याला पहिलं काय करायचं आहे, पीसीची एंट्री. पीसीची एंट्री कुठून करणार आहोत आपण, इथून. बी लिमिटेडची आहे, एचं झालं. आता बीचं करतोय. बीची पीसीची अमाऊंट आहे 7,57,000. आणि मी तुम्हाला मगाशी जर्नल एंट्र्या दाखवलेल्या होत्या. कसं येईल तर सी लिमिटेड अकाउंट डेबिट, फक्त अमाऊंट इथं येईल 7,57,000 आणि रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला. सी लिमिटेडच्या डेबिटला इन द बुक्स ऑफ बी लिमिटेड, सी लिमिटेडच्या डेबिटला तुम्ही इथं लिहिणार आहात रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट आपण इन द बुक्स ऑफ बी लिमिटेड करतोय. पी सीची एंट्री आहे, पी सी 7 लाख किती आहे, 7,57,000, 7,57,000, 7,57,000. आणि रिअलायझेशनच्या इथं 2, इथं बाय, इथं लिहिणार आहोत आपण बाय सी लिमिटेड, ब्रॅकेटमध्ये पी सी. अमाऊंट आहे 7,57,000. आता दुसरी एंट्री आहे, त्याने पी सीच्या बदल्यात काय दिलं ते सी लिमिटेडच्या क्रेडिटला येतं. इक्विटी शेअर्स दिलेले आहेत, इथं लिहिणार आहोत आपण इक्विटी शेअर होल्डर. अजून काय दिलं तर कॅश दिली, म्हणून इथं लिहिणार आहोत कॅश. आता ती कुठून लिहायची आहे तर पी सीवरून. बघा इथं कॅश किती दिली, 37,000. कॅश दिली 37,000 आणि इक्विटी शेअर्स किती दिले, 7,20,000. 7,20,000. पी सीवरून आपण लिहिलेलं आहे इथं 7,20,000. सी ऑटोमॅटिक क्लोज होतो. आता बघा इक्विटी शेअर होल्डरच्या डेबिटला, ह्याच्या सीच्या क्रेडिटला आणि इक्विटी शेअर होल्डरच्या डेबिटला लिहायचं आहे सी लिमिटेड. 7,20,000 रुपीचे शेअर्स दिले आणि कॅश किती दिली तर 37,000. इथं लिहिणार आहोत आपण सी लिमिटेड 37,000 रुपीज. हे असं क्रॉस होतं. सीच्या क्रेडिटला आपण जर्नल एंट्र्या मागाशी पाहिलेल्याच आहेत याच्या बुकमध्ये.
इक्विटी शेअर होल्डर अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिट टू सी लिमिटेड अकाउंट क्रेडिट. फक्त ह्या एंट्र्या एच्या होत्या, ह्या सेम तशाच आहेत, फक्त अमाऊंट चेंज झाली. ही झाली आपली PCची एंट्री. बघा आपण काय काय केलं, सगळं पोस्टिंग केलं. फक्त वर्कमॅन कंपन्सेशन अकाउंट आहे त्याचं फक्त पोस्टिंग केलं नाही. बाकी सगळ्या बॅलन्स शीटचं तुमच्या इथं बुक आहे, सगळ्या बॅलन्स शीटचं आपण पोस्टिंग केलं. नंतर PCच्या 2 एंट्र्या केल्या. आता आपल्याला बघायचं आहे बुकमध्ये काय काय दिलं आहे. तर इथं Gमध्ये पण बघा आपण टिक नाही केलं. बी लिमिटेडनं लिक्विडेशन एक्सपेन्सेस पेड केलेत. लिक्विडेशन एक्सपेन्सेस पेड केलं की रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला, रिअलायझेशन अकाउंट डेबिट, ब्रॅकेटमध्ये लिहायचं लिक्विडेशन एक्सपेन्सेस, लिक्विडेशन एक्सपेन्सेस. अमाऊंट किती आहे बघा इथं 6000. तर अमाऊंट आहे 6000. पैसे गेले म्हणून कॅश और बँक अकाउंटच्या क्रेडिटला, रिअलायझेशनच्या डेबिटला, कॅश और बँक अकाउंटच्या क्रेडिटला. ह्या अकाउंटचं नाव इथं, ह्या अकाउंटचं नाव इथं. अरे मी इथं रिअलायझेशन अकाउंट लिहिलं, चुकलं. इथं बँक अकाउंट लिहायला पाहिजे. थांबा इथं थोडं कटच करते. इथे येईल टू बँक अकाउंट, कॅश और बँक. ह्या अकाउंटला या अकाउंटचं नाव येत नाही. कॅश और बँक अकाउंट ब्रॅकेटमध्ये लिक्विडेशन एक्सपेन्सेस, लिक्विडेशन एक्सपेन्सेस 6000. आणि कॅश और बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन, ब्रॅकेटमध्ये लिक्विडेशन एक्सपेन्सेस 6000. 6000 कुठून आले तर तुमच्या बुकमध्ये इथं सांगितले 6000 लिक्विडेशन एक्सपेन्सेस बीनं पेड केले म्हणून. तर आता तुमची ही G नंबरची पण ॲडजस्टमेंट झाली. आता राहिली एफ, आपण टिक केलेलं आहे. एफ राहिली. एफमध्ये सांगितलं आहे वर्कमॅन कंपेन्सेशन ऑफ बी लिमिटेड अमाऊंटेड टू लिहिले म्हणजे राहिलं 7000. तुमच्याकडे होते किती वर्कमॅन कंपेन्सेशन रिझर्वमध्ये 10,000 होते. त्यातले तुम्ही सांगितले 7,500 रुपीज राहिले. म्हणजे याचा अर्थ की तुमच्याकडं बॅलन्स आहे 7,500 रुपीज शिल्लक राहिलेले आहेत. म्हणून तुम्ही इथं म्हणणार आहात टू कॅश और बँक. बघा 7,500. हे मात्र नीट लक्षात ठेवायचं आहे. तर जो वर्कमॅन कंपेन्सेशन अकाउंट आहे त्याच्यावरून काय होणार आहे, तर जो फंड आहे तुमचा ते कंपेन्सेशन केलं म्हणजे काय केलं तर तुम्ही वर्करना देण्यासाठी पैसे साईडला ठेवलेले आहेत. म्हणून तर ते काय होणार आहे वर्कमॅन कंपेन्सेशन. तर 2,500 ही कॅश और बँक अकाउंटला येईल और कॅश और बँक अकाउंटच्या क्रेडिटला इथं येईल बाय वर्कमॅन्स कंपेन्सेशन अकाउंट 7,500. म्हणजे आता बघा असं येईल. हे लक्षात ठेवा. काय केलं, कॅश दिली 7,500 रुपीज कॅश दिली. 10,000 रुपीजचा बॅलन्स होता, त्यातनं 7,500 रुपये तुम्ही दिले. इथं ॲक्च्युली दिलं असं लिहिलेलं नाही, बट आपण काय केलं की वर्कमॅन कंपेन्सेशन कॅशमधून पेड केलं. कंपेन्सेशन केलं म्हणजे ते एखाद्या कर्मचाऱ्याला तिथपर्यंत टू लिहिलं आहे म्हणजे तेवढीला 7,500 रुपयाची त्या वर्करला मदत केलेली आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. तर आता आपण काय करायचं आहे बघा, इथं आता आपले सगळे जर्नल एंट्र्या संपलेल्या आहेत. क्वेश्चनमध्ये बघा इथं हा फंड आहे, इथं फंड लिहिलं आहे आपण, लिहिलं आहे वर्कमॅन कंपेन्शन अकाउंट. हे नीट बघा, हा फंड आहे म्हणून ह्या अकाउंटला ह्याचा बॅलन्स आपण लिहिलेला नाही. फंड इथं नीट बघा काय लिहिलं आहे वर्कमॅन कंपेन्सेशन फंड, पण आपण ह्याचा अकाउंट ओपन नाही केला. हा फंड आहे, ह्या फंडात होते 10,000 रुपीज, त्यातले 7,500 रुपीज आपण पेड केले असं आपण सांगितलं आहे. तर आता इथं काय करायचं आहे, हा जो क्लोज होईल हा क्लोज झाल्यानंतर ह्याचा डिफरन्स वर्कमॅन कंपेन्सेशन फंडला जाईल. तर पहिला ह्याला क्लोज करायचं आहे. आपल्या जर्नल एंट्र्या सगळ्या संपलेल्या आहेत, ह्याला आपण क्लोज करू. ह्या साईडची टोटल आहे 7,500.
डिफरन्स किती आला 7,500 रुपीजचा. त्याला नाव द्यायचं आहे बाय वर्कमेन कंपेन्सेशन फंड. $7,500. मग आता हा फंड आपण कुठं लिहितो? इक्विटी शेअर होल्डरला लिहितो. तर इथं ना थोडंसं काळजीपूर्वक बघा काय केलेलं आहे. तर हा जो फंड आहे इक्विटी शेअर होल्डरांचा, तो आपण ना खरा हा अकाउंट ओपन करायलाच नाही पाहिजे होता, बट केला. ठीक आहे, आता मी तुम्हाला एक वर्किंग नोट करून दाखवते. आता इथं नीट बघा, जो रिझर्व होता म्हणजे फंड किती होता? फंड होता वर्कमेन कंपेन्सेशन फंड होता 10,000 रुपीज. त्यातले 7,500 रुपीज आपण दिले, म्हणजे राहिले किती? 2,500. ॲक्च्युली आपण हा अकाउंट ओपन करायला पाहिजे होता, वर्कमेन कंपेन्सेशन फंड. तर त्याचा बॅलन्स, लायबिलिटीचा बॅलन्स होता बाय बॅलन्स BD 10,000. त्याच्यातून आपण काय केलं? पैसे दिले किती? इथे येणार आहे कोणाला दिले? तर वर्कमेन कंपेन्सेशनसाठी दिले. किंवा आपण इथं कॅश और बँक लिहिलं असतं तरी चाललं असतं. बँक 7,500 रुपीज पेड केले. आणि मग डिफरन्स, ॲक्च्युली हा अकाउंट घ्यायलाच नाही पाहिजे होता, ह्या घेतल्यामुळे गोंधळ झाला. तर तिथं जागा नाही आहे, नाहीतर मग मी एक मिनिट थांबा, आपण इथं आहे ना वर्कमॅन कंपेन्शन फंड तयार करू. फंड हा अकाउंट आहे, तर त्याचा बॅलन्स इथं येईल मग बाय बॅलन्स BD 10,000 एवढा होता. 7,500 गेले. जो डिफरन्स आला, डिफरन्स किती आला? 2,000. इथं 10,000 क्लोज होतोय. थांबा, आपण काय करू, मला एवढं जागा पण नाही आहे. ठीक आहे, इथं करते वर्कमेन्स कंपेन्सेशन फंड अकाउंटचं नाव आहे. आपण इथं अकाउंट ओपन करूया, म्हणजे मग ते बरोबर होईल. याचा लायबिलिटीचा बॅलन्स क्रेडिटला असतो, बॅलन्स BD 10,000 रुपीज तुमच्या बुकमध्ये आहे. इथं बुकमध्ये सांगितलं की रिझर्व होता, फंड होता 10,000 रुपये लिहिलं. आता काय केलं? त्यातलं पेड केले, कॅश गेली, म्हणून इथं लिहिणार आहोत आपण कॅश और बँक 7,500 कंपेन्सेशन केलं. आणि ह्याला क्लोज केला, किती आलं? 10,000. इथं लिहिणार आहोत आपण 10,000. डिफरन्स आला 2,500 रुपीजचा. त्याला नाव देणार आहोत आपण इक्विटी शेअर होल्डर. हा बॅलन्स आहे, मी स्टार केलेला आहे, म्हणजे इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या, म्हणजे हा कटच करू आपण. तर हा जो बॅलन्स आहे हा 2,500 वर्कमॅन कंपेन्शन रिझर्व अकाउंटच्या डेबिटला आला आहे, तो जाईल क्रेडिटला. कुठं जाईल? तर इक्विटी शेअर होल्डरच्या क्रेडिटला. इथं आपण लिहिणार आहोत बाय वर्कमेन्स कंपेन्सेशन फंड. किती राहिले मग? 2,500 राहिले. 10,000 रुपये बॅलन्स होता, 7,500 रुपये दिले, 2,500 रुपये राहिला, तो इक्विटी शेअर होल्डरला लिहिला. तर हे पण झालं आपलं. त्याच्यानंतर कुठला अकाउंट बघा, इथं जरा गडबड झाली. हा झाला क्लोज, इथं फंड आला. आता आपण रिअलायझेशन क्लोज करणार, त्याचा डिफरन्स रिझर्वला पाठवणार. C ॲटोमॅटिक क्लोज होणार आहे आणि बँक अकाउंट क्लोज व्हायला पाहिजे. तर आपण ह्याला क्लोज करू. 7,57,000 प्लस 72,000 आपण क्लोज करूया. क्रेडिटची टोटल आहे
8,29,000. त्याच्यातून आपण डेबिटची टोटल बघू. 4 लाख, 4 लाख प्लस 2,10,000 प्लस 29,000 प्लस 1,90,000 प्लस 6,000, 8,35,000. डेबिटची टोटल जास्त आहे 8,35,000. हे बीचं करतो. ह्या दोघांचा डिफरन्स काढू आपण. मायनस 8,29,000, 6,000चा डिफरन्स येतो. मी फक्त चेक करते बरोबर आहे का. बरोबर आहे. 6,000चा डिफरन्स आहे. हा डिफरन्स आपण पुढच्या अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. टोटल आहे 8,35,000. डेबिटची टोटल जास्त आहे 8,35,000. तीच टोटल आपण इथं लिहिणार आहे 8,35,000. डिफरन्सला नाव देणार आहे बाय इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. ह्याला आपण स्टार करू. आता बॅलन्सिंग फिगर लिहित नाही, खूप मोठा व्हिडिओ होतोय. 6,000 हा डिफरन्स इथं जाईल. इथं नाव येईल टू रिअलायझेशन 6,000. ह्याला आपण क्लोज करू. 7,18,000, 7 लाख, 7 लाख प्लस 18,000 प्लस 40,000 प्लस 2,500, 7,60,500 ही क्रेडिटची टोटल आहे. आता आपण डेबिटची करून बघू. 7,20,000 प्लस 6,000, 7,26,000 ही डेबिटची टोटल आहे. 7,26,000 मायनस करू. किती डिफरन्स येतोय बघू. 500, 7,4,10, 3, 34,500. चेक करते फक्त. बी लिमिटेड, एक मिनिट फक्त मला चेक करू द्या. बी लिमिटेडचा इक्विटी शेअर होल्डर कुठं आहे. हां, बी लिमिटेडचा इक्विटी शेअर होल्डर इथं आहे. बरोबर आहे 34,500. बरोबर आहे. तर इथं नाव येणार आहे कॅश और बँक. ह्याला फक्त स्टार केलं आहे. लक्षात ठेवा स्टार म्हणजे डिफरन्स आहे. क्रेडिटची टोटल जास्त आहे. डिफरन्स डेबिटलाच येतो आहे. बघा इथं क्रेडिटची टोटल जास्त आहे 7,60,500. तीच टोटल आपण इथं लिहिणार आहोत 7,60,500. डिफरन्सला नाव दिलं 34,500. कॅश और बँक, कॅश और बँकच्या क्रेडिटला इथं लिहिणार आहोत बाय इक्विटी शेअर होल्डर. $34,500. हा ॲटोमॅटिक क्लोज होतो दोन्ही साईडनी. 7,57,000. 7,57,000 दोन्ही बाजूने क्लोज होतो. आता कॅश और बँक क्लोज व्हायला पाहिजे. 37,000 डेबिटची टोटल आहे. क्रेडिटची बघू. 11,000 प्लस 6,000 प्लस 7,500 प्लस 34,500, 59,000 येत आहे. कॅश और बँक सी लिमिटेडचा कॅश और बँक. हा बॅलन्स बॅलन्स ॲसेटचा बॅलन्स डेबिटला असतो. मी चुकून क्रेडिटला लिहिला. तर कॅशचा बॅलन्स डेबिटला असतो. बॅलन्स BD. त्याच्यातून मायनस करू. 11,000, 48,000 टोटल येते ह्याची 48,000. चुकून झालं कारण ॲसेटचे बॅलन्स डेबिटला असतात, लायबिलिटीचे बॅलन्स क्रेडिटला असतात.
आता ह्याची पण टोटल केली तर 48च येतं आहे. करून बघा. थोडा लेंदी व्हिडिओ झाला आणि थोडी खाडाखोड झाली. हा फक्त अकाउंट माझा चुकला, तो मी इथं खाली केलेला आहे. लायबिलिटीचा बॅलन्स क्रेडिटला घेतला, कॅश 7500 पेड केली, डिफरन्स आला तो शेअर होल्डरला ट्रान्सफर केला. आता आपल्याला करायचं आहे जर्नल इन द बुक्स ऑफ सी लिमिटेड. सी लिमिटेडच्या बुकमध्ये पी सीवरून जर्नल एंट्र्या करायच्या आहेत. ए लिमिटेडच्या 3 आणि बी लिमिटेडच्या 3. तर ए लिमिटेडची पहिली पी सीची एंट्री येणार आहे. आपण इथं म्हणणार आहोत बिझनेस परचेज अकाउंट डेबिट, टू लिक्विडेटर, ए लिमिटेड अकाउंट, ए लिक्विडेटर ऑफ ए लिमिटेड. हा डेबिट झालेला आहे. कितीला खरेदी केला ए लिमिटेडला? तर ए लिमिटेडला खरेदी केलं 6,25,000. 6,25,000. नरेशन लिहायचे आहे बीइंग परचेज कन्सिडरेशन पेएबल. पेएबल टू ए लिमिटेड. दुसरी एंट्री आहे पी सीच्या बदल्यात ह्या ॲसेटची नावं घ्यायची आहेत. लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर स्टॉक, डेटर्स, स्टॉक, डेटर्स, कॅश ॲट बँक, आता त्या पी सीच्या इथूनच व्हॅल्यू घ्यायचे आहेत. 2 लाख, 3 लाख, 20,000, 70,000, आणि 15,000, 15,000. या आपण इथून व्हॅल्यू घेतली. आता क्रेडिटर्स घ्यायचे आहेत 70,000. 2 70,000 टू बिझनेस परचेज. बिझनेस परचेज केला 6,25,000. टोटल केली तर बरोबर येणार आहे. मी फक्त चेक करते बरोबर आहे का. बरोबर आहे. बीइंग ॲसेट टेकन्स, बीइंग ऑल ॲसेट्स taken at book value and creditors paid. Creditors काय केले? पेड केले and purchase consideration thereon. आता तिसरी एंट्री करायची आहे, ती पण पी सीवरूनच होणार आहे. त्याच्या बदल्यात काय काय दिलं ते येणार आहे. म्हणून इथं येणार आहे लिक्विडेटर. ही जी ए कंपनी आहे ती डेबिट होणार आहे. ए लिमिटेड, लिक्विडेटर ऑफ ए लिमिटेड अकाउंट डेबिट 6,25,000. त्याच्या बदल्यात काय दिलं तर इक्विटी शेअर्स कॅपिटल. आता इथं प्रीमियम आहे म्हणून इक्विटी शेअर कॅपिटल कसं दिलं बघा. 3,000 शेअर्स ₹100 म्हणजे इथे येईल 3 लाख शेअर प्रीमियम.
म्हणजे 3000 नंबर ऑफ शेअर्स होते. एक शेअर 100 रुपयाचा फेस व्हॅल्यू होती. असं मिळून त्याचं 3 लाख रुपीज कॅपिटल होतं. प्रीमियम किती होता तर तुम्ही इथं दाखवू शकता 3000 शेअर्स इंटू 20 रुपये. किती रुपये प्रीमियम होता? 20 रुपये. 3 2 जा 6, 60,000. 3000 इंटू 20, 20 रुपये. 100 रुपयाचा शेअर्स त्याने 120 रुपयाला पेड केला. म्हणजे काय झालं बघा, 120 रुपये एक्स्ट्राचे आले म्हणून हा प्रीमियम 20 रुपये. परत एकदा दाखवते बघा. इथं जर समजा तुमचा 100 रुपये फेस व्हॅल्यू होती शेअर्सची आणि त्याने विकला 120 रुपयाला, म्हणजे जो मायनस करून डिफरन्स आला 20 रुपये, हा आहे प्रीमियम. आणि शेअर्स आहेत 3000. एका शेअर्स मागं 20 रुपये जास्त आले म्हणजे 3 2 जा 6, 6000 हा 60,000 हा तुमचा प्रीमियम झाला. आणि टू कॅश. कॅश किती दिली? 2,65,000. 65,000 बीइंग, तुम्ही असं म्हणू शकता की डिस्चार्ज केलं. काय केलं? परचेज कन्सिडरेशन इश्यू of 3,000 equity shares, issue 3,000 equity shares of 100 of rupees 100 at rupees 120 each and remaining balance in cash. सेम अशाच बी लिमिटेडच्या एंट्र्या होणार आहेत. मी फक्त नरेशन नाही लिहिते. आता नेक्स्ट एंट्री आहे 4 नंबरची. तुमची एंट्री अशी येणार आहे, बिझनेस परचेज अकाउंट. डेबिट टू लिक्विडेटर ऑफ बी लिमिटेड. त्यांचा पी सीची अमाऊंट आहे 7,57,000. नरेशन आहे बीइंग परचेज कन्सिडरेशन पेएबल टू बी लिमिटेड. त्याच्यानंतर दुसरी एंट्री आहे ॲसेट्स घेतल्या. तर ॲसेटची नावं तुम्हाला कुठून लिहायची आहेत? पी सीवरून लिहायची आहेत. इथून त्यांची प्लांट अँड मशिनरी, फर्निचर नाही, प्लांट अँड मशिनरी. त्याच्यानंतर आहे स्टॉक, डेटर्स, फ्रीहोल्ड प्रिमायसेस, स्टॉक and debtors. Plant and machinery 2,10,000. Freehold premises 4 lakh 4 lakh rupees. स्टॉकची व्हॅल्यू आहे 29,000 आणि डेटर्स आहेत 1,90,000. 1,90,000. टू क्रेडिटर्स. अजून काय घेतलं त्याने पी सीमध्ये? क्रेडिटर्स अकाउंट. क्रेडिटर्स किती आहे तर 72,000. बीचे घ्यायचे आहेत 72,000 आणि घ्यायचे बिझनेस परचेज. टू बिझनेस परचेज 7,57,000. being assets and liability
ऑल ॲसेट्स अँड लायबिलिटीज, ऑल नाही एक्सेप्ट कॅश आहे. ॲसेट्स अँड लायबिलिटीज टेकन ओव्हर बाय सी लिमिटेड असं लिहिते मी. ॲसेट्स अँड लायबिलिटीज टेकन ओव्हर बाय सी लिमिटेड. तुमच्या मनाने लिहायचं आहे. त्याने ॲसेट अँड लायबिलिटीज घेतल्या. तुम्ही मोठं पण लिहू शकता. ॲसेट्स ऑल ॲसेट्स टेकन ओव्हर बाय सी लिमिटेड एक्सेप्ट कॅश असं पण म्हणू शकता. अँड क्रेडिटर्स ॲट देअर बुक व्हॅल्यू असं म्हणू शकता. तुम्ही जेवढं मोठं लिहायचं आहे तेवढं लिहू शकता. त्याच्यानंतर आहे तिसरी ही जर्नल एंट्री, लिक्विडेटर ऑफ बी लिमिटेड डेबिट. किती अमाऊंट आहे? 7,57,000. टू काय काय दिलं त्यांनी? इक्विटी शेअर कॅपिटल दिलं. इक्विटी शेअर कॅपिटल. आता इथं पण बघा मी तुम्हाला ब्रॅकेटमध्ये दाखवते. त्यांनी 6,000 शेअर्स घेतलेत. ₹100 ईच. फेस व्हॅल्यू आहे त्याची 100 म्हणजे 6 लाख रुपीज येणार आहेत इथं. बघा इथं आपण PC काढताना बघितलेलं होतं. तर इथं बघा PCला त्यांनी किती दिले? 6,000 इक्विटी शेअर्स. 100चा एक शेअर्स होता म्हणून, आणि तो 120ला दिला. मग 100 रुपयाचा शेअर्स होता म्हणून फेस व्हॅल्यू होती 100. 6,000 शेअर्स इंटू 6,000 इंटू 100 करा म्हणजे येईल 6 लाख. आता प्रीमियम काढायचं आहे. शेअर प्रीमियम म्हणा. प्रीमियम कसा येईल तर 6,000 नंबर ऑफ शेअर्स आहे. 6,000 एका शेअर्स मागं 20 रुपये त्यांनी वाढवून घेतलेले आहेत. 6 टू 12 1 2 3 4 0 1,20,000 1,20,000 आणि 2 कॅश ऑर बँक. कॅश किती दिली बघा त्यांनी? 1 मिनिटच. कॅश आहे 37,000. हे 1,20,000 आहे. 37,000. आता तुम्हाला इथं वर्किंग करून दाखवते कसं आलं बघा. शेअर्स होते, नंबर ऑफ शेअर्स आहे 6,000. फेस व्हॅल्यू आहे 100 रुपीज. इंटू केलं की आलं 6 लाख. शेअर कॅपिटल 6,000 नंबर ऑफ शेअर्स. 100 रुपयाचा शेअर्स होता तो 120 रुपयाला विकला म्हणजे 20 रुपये आला तो प्रीमियम. 20 रुपये जास्त किमतीला विकला. ₹20 6 टू 12 1 2 3 4 1 2 3 4 1,20,000 प्रीमियम. 1,20,000. तर तो प्रीमियम मी इथं दाखवलेला आहे कॅश. तर बिईंग discharge of purchase consideration, issue 6,000 equity shares of 100 at ₹120 each. and त्याने आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे बघा इथं रिमेनिंग बॅलन्स इन कॅश. इथं कुठे गेलं? हां इथं बघा. अँड बॅलन्स इन कॅश तुम्ही म्हणू शकता. अँड बॅलन्स इन कॅश. तर झालं आपलं. म्हणजे मी इथं सगळा क्वेश्चन तुमचा कवर केलेला आहे. खूप लेंदी क्वेश्चन आहे. तुम्हाला हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.